सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 47 आज पाहूया. पृष्ठ क्रमांक आहे 198. ब्राह्मण वेशे आले गजानन, तीर्थ अंगारा भक्ता घेऊन. श्री गजानन महाराज निष्ठावंत भक्तांच्या हाकेला धावून गेल्याचे अनेक दाखले आहेत. महाराज शेगावात असत तेव्हा कोणताही भक्त त्यांच्याकडे मदतीची याचना करीत असे तेव्हा ते त्या ठिकाणी जाऊन त्याला त्या संकटातून म्हणा किंवा व्याधीतून मुक्त करीत असत आणि आजही करतात. महाराज करुणेचा सागर आहेत. ते नुसते त्यांच्या भक्तांसाठीच नव्हे तर त्यांची हेटाळणी करणाऱ्या अभक्तांसाठी सुद्धा धावून जात. महाराजांना अंतःकरणापासून अळवले तर ते त्यांच्यावर कृपा करतात. म्हणूनच ते करुणेचा सागर आहेत असं म्हटलं आहे. श्री गजानन महाराजांच्या अंतरंगातील भक्त शिष्यांपैकी एक डॉक्टर त्र्यंबक राजाराम कंवर उर्फ भाऊ कंवर हे खामगावच्या दवाखान्याचे मुख्य अधिकारी होते. एकदा त्यांना एक दुर्धर फोड झाला. अनेक उपाय करून देखील तो बरा होईना. कशाचाच उपयोग झाला नाही म्हणून बुलढाणा, अकोला, अमरावती या ठिकाणचे डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी आणले गेले. नाना औषधे दिली. विविध पोटिसे बांधून झाली. त्या फोडावर शस्त्रक्रियाही केली गेली. पण कशाचाच उपयोग झाला नाही. फोड वाढू लागला. या फोडामुळे भाऊंना शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागला. बुलढाणा, अकोला, अमरावती येथून डॉक्टर आणले असते. शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली. विविध पोटिसे बांधिली. शस्त्रक्रियाही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला. फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. डॉक्टर कंवरांना झालेल्या फोडामुळे त्यांना असह्य वेदना होत होत्या. तज्ज्ञांकरवी वैद्यकीय उपचार करून झाले. शस्त्रक्रिया केली पण फोड पुन्हा वाढू लागला. वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यांच्या ह्या असह्य वेदना पाहून त्यांचे वडील बंधूंना प्रश्न पडला की आता ह्या वेदनांवर उपाय तरी काय करावा. वेदनांमुळे भाऊ तडफडतोय हे त्यांच्याने बघवत नव्हते. भाऊंनी मनात विचार केला की आता सद्गुरूंचे पाय आठवण्याशिवाय उपाय नाही. अंथरुणावर पडल्या पडल्या हात जोडून ते सद्गुरूंचा धावा करू लागले. मनोमन विनवणी करू लागले. सद्गुरुनाथा, धावून या. या लेकराचा वृथा अंत पाहू नका. क्षणोक्षणी ते विनवणी करू लागले. रात्र बरीचशी उलटून गेली. 1 वाजला. रातकिड्यांचे किर्र शब्द, कोल्ह्यांचे हुंकार यांनी वातावरण दणाणून गेले होते. अशावेळी तो एक दमणी आली. तट्ट्यावर लागलेली. गाडीसोबती जुंपली जोडी खिलाऱ्या बैलांची. कंठामाजी घांगर माळा वाजू लागल्या खळाखळा. मागे पुढे सोडला होता पडदा दमणीस. दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयशी. डॉक्टर पाहत होता तिसी पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला. ब्राह्मण दमणीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टरांच्या बंगल्याचे. रात्री 1च्या सुमाराला दाराचा ठकठक आवाज ऐकून डॉक्टर कंवर यांच्या मोठ्या भावाने दार उघडले आणि दारात उभ्या असलेल्या ब्राह्मण वेशातील व्यक्तीस दार उघडताच प्रश्न केला, आपण कोण, कुठून आलात? त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत ती व्यक्ती म्हणाली, ब्राह्मण बोले त्याकारण माझे गजानामाभिधान, तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कंवराला जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला लावण्यात त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपुल्या हातात. मी जातो आता परत, वेळ न मशी राहावया. ब्राह्मण वेशातील व्यक्ती म्हणाली, माझे नाव गजा आहे. मी शेगावाहून तीर्थ आणि अंगारा घेऊन आलोय. भाऊ कंवरास जो फोड झाला आहे त्या फोडाला लावण्यासाठी हा अंगारा पाठवला आहे आणि हे तीर्थ त्यास पिण्यासाठी दिले आहे. ते त्यांना द्या. मी लगेच परत जातो. मला थांबावयास वेळ नाही. तीर्थ अंगारा देऊन तो ब्राह्मण
तातडीने निघून गेला. डॉक्टर भाऊकवरांना त्यांच्या भावाने तीर्थ आणि अंगारा दिला. त्यांनी त्यांच्या भावाकडे सर्व विचारणा केली. तेव्हाच त्यांच्या लक्षात सर्व बाब आली. म्हणून त्यांनी ताबडतोब रात्री आपल्या शिपायाला त्या ब्राह्मणाला शोधण्यासाठी पाठवले. परंतु त्यांचा कोठेही पत्ता लागला नाही. त्याला कोठेही ती बैलगाडी वा दमणी दिसलीच नाही. तो तसाच परत आला आणि त्याने डॉक्टर भाऊकवरांना सांगितलं. ते ऐकून डॉक्टर कवर मात्र घोटाळले. त्यांचा तर्क चालेना. शेगावहून एवढ्या रात्री आपल्यासाठी तीर्थ आणि अंगारा घेऊन येणारी व्यक्ती कोण बरं असेल? त्याने स्वतःचे नाव गजा सांगितले. त्याला कसे माहीत की आपण येथे या फोडाच्या व्यथेने तडफडत आहोत? तो क्षणभरही थांबला का नाही? असे सगळे प्रश्न त्यांना अजून अस्वस्थ करत होते. बुद्धीचा तर्क चालेना. त्यांनी तो अंगारा फोडाला लावला. तितक्यात फोड तत्काळ फुटला आणि त्यातून पू वाहू लागला. एका घटकाभरात सर्व पू निघून गेला. वेदना थांबल्या आणि रात्री त्यांना स्वस्थ झोप लागली. तीर्थ आणि अंगाराची शक्ती पाहून स्वतः डॉक्टर कवर तर अवाक झालेच. त्याचप्रमाणे त्यांचे मोठे बंधूही आश्चर्यचकित झाले. पूर्ववत झाल्यानंतर डॉक्टर कवर प्रथम श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला गेले. दर्शन घेतात न घेतात तोच महाराज त्यांच्या नेहमीच्या शैलीत म्हणाले, अरे, त्या दिवशी तू माझ्या गाडीच्या बैलांना चारा देखील दिला नाहीस. महाराजांचे ते सांकेतिक बोलणं ऐकून डॉक्टर कवरांचं हृदय उचंबळून आलं. त्यांना आता पक्की खात्री झाली की त्या दिवशी तीर्थ आणि अंगारा घेऊन येणारे दुसरे तिसरे कुणी नसून आपले सद्गुरू श्री गजानन महाराजच होते. आपण दुःखाने व्याकुळ होऊन महाराजांचा धावा करत होतो हे त्यांनी शेगावमध्ये जाणलं आणि ते आपल्या हाकेला धावून आले. हे जाणून भाऊंना परमानंद झाला. व्याधी बरी झाली म्हणून डॉक्टर कवरांनी अन्नदान केलं. महाराज भक्तांच्या हाकेला तेव्हा जसे धावून जात तसेच आजही धावून जातात. मात्र आपलीही तेवढी योग्यता असली पाहिजे. आपण प्रथम बुद्धीच्या सर्व युक्त्या करून बघतो. याने बरे होईल काय, त्याने बरे होईल काय, असा आपला प्रयत्नांचा प्रपंच सुरू असतो. मात्र जेव्हा हे सर्व निष्फळ ठरते, निरर्थक ठरते, तेव्हा कुठे आपल्याला देव आठवतो. बुद्धीने हात टेकले की आपले मनाचे शीर्षासन सुरू होते. भगवंताचा आठव होतो. प्रत्येकाचीच ही समस्या आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे की वैद्यकशास्त्राचा व औषधाचा वापर करू नये. ही बाब तर अविभाज्य आहे. त्याचा वापर व्हायलाच हवा. त्याचे महत्त्व अबाधित आहे. मात्र त्याच्या उपयोगाबरोबरच आपल्या मनाचाही अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच अंशी मनाची भूमिका महत्त्वपूर्ण असते हे विसरून चालत नाही. वैद्यकशास्त्रापलीकडेही एक सत्ता असते. त्यावरही विश्वास ठेवणे जरुरीचे आहे. त्या सत्तेवर श्रद्धा विश्वास ठेवून जर भौतिकशास्त्राचा वापर झाला तर अधिक फायदा होऊ शकतो. हे मात्र नाकारता येण्यासारखं नाही. आपलं तसं होत नाही. आपण प्रथम बुद्धीच्या युक्त्या लढवत राहतो. त्यात अपयश आले किंवा येत असेल की मग ईश्वरी सत्तेचा पाठपुरावा करत राहतो. याचा अर्थ असा नव्हे की बुद्धीचा वापर करू नये. बुद्धी ही मानवाला मिळालेली ईश्वरदत्त देणगी आहे. तिचा वापर करून मनुष्य देवत्व प्राप्त करू शकतो असे अनेक दाखले आहेत आणि आजही त्याची प्रचिती काही माणसांमध्ये येते. फक्त शरीर, मन, बुद्धी आणि उपचार ह्यांचे समीकरण साधता आले पाहिजे एवढे मात्र निश्चित. भोग तर प्रत्येकालाच लागलेले आहेत, पण त्यातील यातना औषधाने जशा कमी करता येतात तशाच मनबुद्धीनेही कमी करता येतात हे विसरता येणार नाही. संत महंतांवर श्रद्धा विश्वास असणे हे देखील जरुरीचे आहे. वेगवेगळ्या औषधाने किंवा उपचाराने विकार दूर होतात. खऱ्या संतांच्या आशीर्वादाने आणि कृपेने हे सर्व बरे होऊ शकते.
मात्र तो संत खरा पाहिजे आणि भक्तही खरा पाहिजे, त्यागी पाहिजे, सर्व सोसणारा पाहिजे आणि भगवंताला हृदयात झोपासणारा पाहिजे. उठल्या सुटल्या दुखण्यांची खरकटी काढणारा जर भक्त असेल तर त्याची भक्ती फार दुबळी हाडकुळी असते असेच समजावे लागेल. भोग आणि प्रारब्ध ह्याचे रहस्य त्याला समजले पाहिजे. भगवंताप्रमाणे भक्त देखील उदार असला पाहिजे. मग अशा भक्ताने धावा केल्याबरोबर भगवंत प्रकट होईल. भक्ताची सगळी संकटे तो स्वतःवर घेईल. भक्ती असावी तर ती डॉक्टर कवरांसारखी, भक्ती असावी तर ती पुंडलिक बोकरेंसारखी, बाळाभाऊंसारखी. मग भगवंत त्यांच्यासाठी स्वतःला विसरून जातो आणि भक्तांच्या यातना ह्या भगवंताच्या यातना होऊन जातात. असे हे शुद्ध भक्तीचे रहस्य आहे. पृष्ठ क्रमांक 199 वरील पुढील कथा पाहूया. पहा, समर्थांनी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला. इसवी सन 1902 मध्ये श्री गजानन महाराज चंद्रभागेतिरी विठ्ठलाच्या दर्शनाला निघाले. सोबत जगू आबा पाटील, हरी पाटील, बापूना काळे आणि इतर 5-50 माणसं होती. हरी पाटील हे पंढरीचे नित्य वारकरी. त्यांना आपल्यासोबत इतरांनाही विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे नेण्यास आनंद वाटत असे. यावेळी त्यांनी बापूनासही आवर्जून सोबत घेतले होते. नेहमीप्रमाणे शेगावहून प्रथम नागझरी येथे येऊन सर्वांनी संत श्री गोमाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि तिथून रेल्वेने पंढरीला जाण्यासाठी ते सर्व निघाले. पूर्वी पंढरपूरला जाण्यासाठी शेगावाहून नागझरी, नागझरीहून भुसावळ मार्गे मनमाड आणि मनमाडहून दौंड मार्गे कुर्डुवाडी आणि कुर्डुवाडीहून पंढरपूर असा प्रवास असे. पंढरपुरात शेगावच्या कुकाजी पाटलांचा मोठा चौसोपी वाडा होता. त्या वाड्यात महाराजांच्या सोबत सर्व भक्त उतरले. आषाढ नवमीचा दिवस. वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात येत होत्या. आकाशात मेघ दाटले होते. धो धो पाऊस कोसळू लागला होता. अशा प्रसंगी भूवैकुंठ पंढरपूर जनसमुदायाने गजबजून गेले होते. प्रदक्षिणेच्या रस्त्यावर टाळ, मृदुंग, वीणा ह्या वाद्यांच्या गजरात जय जय रामकृष्ण हरी च्या भजनाने सर्व आसमंत दुमदुमत होता. सर्व वारकरी भक्तगण आनंदात गात नाचत होते. तो अवर्णनीय आनंद शब्दांच्या पलीकडचा, ज्याचा त्यालाच अनुभवता येणार असा अनुभूतीचा आनंद होता. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, गोराकुंभार, सावतामाळी, तुकाराम, सोपान, मुक्ताबाई, जनार्दन आदी संतश्रेष्ठांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. सर्वत्र बुक्का उधळला जात होता. सर्वत्र तुळशी फुलांचा आणि बुक्क्याचा सुगंध दरवळत होता. सर्व दिंड्या पंढरीरायाच्या प्रदक्षिणेच्या आनंदात तल्लीन झाल्या होत्या. आषाढी एकादशी शके 1824, दिनांक 16 जुलै 1902 बुधवार. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राऊळात भक्तांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. एकादशीचा दिवस असल्याने गर्दी वाढली होती. चंद्रभागेच्या तीरी आंघोळीसाठी भक्तांची एकच गर्दी झाली होती. विठ्ठलाचे दर्शन लवकर झाले पाहिजे या घाईत प्रत्येक जण होता. कुकाजी पाटलांच्या वाड्यावर उतरलेली सर्व मंडळी सकाळीच चंद्रभागेवर स्नानासाठी निघाली. सोबत बापूना काळेही होते. सर्वजण स्नान करून राऊळाकडे निघाले. बापूंना मात्र स्नान करावयास थोडा वेळ लागला. तेव्हा त्यांना तिथेच ठेवून सर्वजण दर्शनास निघून गेले. अशावेळी गडबडीत कोण कोणाकडे लक्ष देतो? सर्वांचे तसेच झाले असावे. बापूंना जेव्हा स्नान करून मुक्कामावर आले तेव्हा सर्व मंडळी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेल्याचे त्यांना कळले. तेव्हा बापूंनालाही धावतच राऊळाकडे निघाले. परंतु रस्त्याला भक्तांची अतोनात गर्दी होती. मुंगीलाही येथे जाण्यास वाट मिळेना, तर बापूंनास कशी बरं मिळेल? बापूंना दर्शनार्थ ताटकळत उभे राहिले. मनातून सतत विठ्ठलाचे चिंतन चालू होते. विठ्ठला, माझ्यासाठी कार्य निष्ठूर झालास. तू अनेक भक्तांना दर्शन दिलायस, मग माझीच अशी उपेक्षा का?
तू सावतामाळ्यासाठी 8 कोस दूर अरणगावी धावून गेलास. पण मी तर तुझ्या मंदिराच्या जवळच वाटेवरच उभा आहे. तुला लोक अनाथांचा नाथ म्हणतात, मग माझी उपेक्षा का करतोस? असा धावा बापूंना करू लागले. शेवटी हताश होऊन सूर्यास्तासमयी ते आपल्या बिराडी परत आले. मनात निराशा घेऊन एका कोपऱ्यात ते बसून राहिले. चेहरा म्लान झाला होता. दिवसभराचे एकादशीचे उपोषण होते. शरीर बिराडी असले तरी मन मात्र विठ्ठलाकडे लागलं होतं. विठ्ठल मंदिराच्या भोवती भिरभिरत होतं. दर्शन घेऊन परतलेले सर्वजण बापूंची केविलवाणी अवस्था बघून त्यांना हिणवू लागले. बापूंना, अरे तू दुर्दैवी माणूस आहेस. शेगावाहून विठ्ठलांच्या दर्शनासाठी पंढरीला आलास आणि इकडे तिकडे पाहत वेळ मात्र घालवलास. अशा दांभिकाला कसले विठ्ठल दर्शन? ऐन दर्शनाच्या वेळी हा दुर्दैवी गैरहजर राहिला. दुसरा म्हणाला, अरे हा वेदांती. ज्याला वेदांत समजला तो देवळात दर्शनाला कशाला जाईल? त्याच्या हृदयातच परमेश्वर अखंडपणे खेळत असतो. वेदांतांच्यामध्ये देव दगडात कशाला बघावा? उलट आम्ही मात्र वेडे आहोत म्हणून पंढरपूरला दर्शनासाठी आलो. पण बापूंनाच मग काय परमेश्वर वाटेल तिथे भेटेल. त्यावर बाकीचे उसळून म्हणाले, असेच जर होते तर मग हा शेगावहून इथे कशाला आला? तिथे त्याला देव भेटला नसता काय? अहो, हे वेदांती लोकांना जे ज्ञान शिकवतात तो खरा तर केवळ शब्दांचा खेळ असतो. त्याला अनुभवाचा लेश नाही. खरे पाहता सगुण उपासना पूर्ण झाल्याशिवाय निर्गुण ईश्वराचे ज्ञान कसं होईल? लहानपण आल्याशिवाय तरुणपण आल्यासारखे ते होणार नाही काय? अशा प्रकारे सर्वजण बापूंचा उपहास करू लागले. या सर्वांपुढे बापूंचा टिकाव लागेना. त्याचे बोलणे बापूंना निमूटपणे ऐकत होते. विठ्ठलाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण न करता उपोषित राहण्याचा बापूंचा पक्का निर्धार होता. विठ्ठलास श्रद्धा आणि भक्तीने ते आळवू लागले. त्यांना लोकांच्या बोलण्याचे अजिबात वाईट वाटले नाही. दुःख वाटले ते विठ्ठलाचे दर्शन न झाल्याचे. हा सर्व प्रकार महाराज तक्तपोशीवर पडल्या पडल्या पाहत होते. त्यांना बापूंची दया आली. त्यांच्या हृदयाचा शुद्ध भाव महाराजांनी जाणला. दिनांचे साकडे संतांनाच पडते. अशा संतांचा सहवास ज्यास घडतो तो खरोखरच महाभाग्यशाली होय. महाराज बापूंनाच म्हणाले, बापूंना, अरे मनास दुःख करून घेऊ नकोस, इकडे ये, मी तुला विठ्ठलाचे दर्शन करून देतो. असे म्हणून महाराज उभे राहिले आणि त्यांनी दोन्ही हात कटीवर ठेवले, दोन्ही चरण जोडून घेतले आणि गळ्यात तुळशी फुलांच्या माळा विराजित असलेले विठ्ठलाचे सावळे सगुण रूप धारण केले. कमरेत धोतर, डोक्यावर पागोटे आणि खांद्यावर शेला धारण केलेले विठ्ठलाचे ते रूप पाहून बापूंनी महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि दर्शन घेऊन वर पाहतात तोच विठ्ठलाचे ठाई त्यांना पूर्ववत श्री गजानन महाराज दिसू लागले. बापूंच्या आनंदास पारावार राहिला नाही. अंतःकरण आनंदाने गदगदून गेले. नेत्रात अष्टसात्विक भाव दाटून आले. पुन्हा एकदा त्यांनी महाराजांना नमस्कार केला. बापूंना खरोखरच धन्य झाले. बापूंवर महाराजांनी कृपा केली ती त्यांच्या अंतरीचा सत्यभाव ओळखून. भक्ताच्या अंतरीचे मनोरथ त्यांनी पूर्ण केले. बापूंनी इतरांना जेव्हा विठ्ठलाचे वर्णन करून सांगितले तेव्हा ते ऐकून सर्व मंडळी स्तिमित झाली आणि त्यांना महाराजांनी बापूंनास करवून दिलेल्या दर्शनाची सत्यता पटली. या प्रसंगातील वैशिष्ट्य वाचकांनी लक्षात ठेवण्यासारखी आहेत. ती म्हणजे येथे बापूंनी महाराजांना विनंती केली नव्हती किंवा विठ्ठलाचे दर्शन झाले नाही असे दुःखही सांगितलेले नव्हते. ते मनाशीच संवाद करत होते. महाराज सर्वज्ञ असून ते प्रत्यक्ष ईश्वरी अवतार असल्याने त्यांनी बापूंच्या मनाचा अचूक वेध घेतला. त्याच्या हृदयाची सत्यता जाणली, योग्यताही पडताळली. इतरांनी बापूंचा उपहास केला तेही त्यांनी ऐकून घेतलं आणि खऱ्या शुद्ध अंतःकरणाने ईश्वरास आळवून बापूंना प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन करून दिले. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे
श्री गजानन महाराजांनी भक्तांना त्यांची श्रद्धा आणि भक्ती ज्यांच्यावर आहे त्या देवतेचे दर्शन करून त्यांची मनोकामना पूर्ण केली आहे. पण येथे मात्र स्वतःमध्ये सगुण विठ्ठलाचा साक्षात्कार म्हणजे विठ्ठलाचे सगुण रूप महाराजांनी धारण केले. ते भक्ताच्या अंतःकरणाची हाक ऐकून म्हणजे भक्ताने इच्छा प्रकट न करताच भक्तांच्या मनात जो भाव असेल तो जाणून महाराजांनी त्यांची मनोकामना पूर्ण केली आहे. यातले रहस्य वाचक भक्तांनी दृष्टीआड करून चालणार नाही. यावरून महाराजांचा अधिकार केवढा श्रेष्ठ आहे हे वाचकांच्या लक्षात येईल. इतर शिष्यवर्ग जेव्हा त्यांना महाराज आम्हालाही विठ्ठलाचे सगुण दर्शन करून द्या अशी विनंती करू लागला तेव्हा महाराज त्याला म्हणाले, बापुना सारखे आधी मन तुम्ही करा रे आपुले. ते तसे झाल्यावरी दर्शन घडविणं निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात, म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन तरीच पुढचे घडेल रे. आधी बापुनासारखे मन पवित्र करा. मन पवित्र झाल्याखेरीज ईश्वराचे दर्शन होणे अशक्य आहे. परमेश्वराचे दर्शन म्हणजे बाजारातून एखादी वस्तू विकत आणून ती प्रत्यक्ष दाखवण्यासारखी सहज साध्य गोष्ट नव्हे. त्यासाठी मन शुद्ध असले पाहिजे, निष्पाप झाले पाहिजे, स्वच्छ झाले पाहिजे, अन्यथा सर्व प्रयास व्यर्थ होतात. तेथे उधार किंवा उसनवार चालत नाही. अंतर्मनाच्या मुळातून जे प्रकट होते तेच खरे सत्य होय. त्या सत्याची भक्ती पूजा म्हणजे खरे ज्ञान होय. येथे पुस्तकी किंवा कागदी पांडित्य उपयोगाचे नाही. पुस्तकी पांडित्य हे शिकवलेल्या पोपटासारखं असतं. धर्म हा विद्वत्तेमध्ये नाही तर आचरणात आहे. वेदांत पांडित्याचा विषय नाही तर अनुभवाचा, अनुभूतीचा विषय आहे. अनुभूतीचा आधार आचरणातच आहे. अशा आचरणाचा मुख्य उद्देश मनशुद्धी हाच आहे. महाराज मनाच्या शुद्धतेवर जास्त भर देतात, कारण मनच सर्व अनर्थांचे मूळ आहे. आपण मनामागे धावत असतो. मनाच्या मागे धावल्याने, त्याचा अहोरात्र पाठलाग केल्याने काहीही साध्य होणार नाही. जसे जसे आपण त्याच्या मागे धावू तसे तसे ते अधिकच मलिन होत जाईल, सैरभैर होईल. मनाची शुद्धता हवी असेल तर त्याला स्थिर केलं पाहिजे. मनन आणि चिंतनातून त्याला स्थिर करता आलं पाहिजे. जसजसे ते वश होत जाईल तसतसे ते शुद्ध होऊ लागेल. एकदा का ते शुद्ध झाले की त्यामध्ये आपल्याला स्वतःचे स्पष्ट प्रतिबिंब दिसू लागेल. मन हे आरशासारखं आहे. त्याच्यात वाटेल ते प्रतिबिंब पाहता येते. मन जर शुद्ध असेल तर प्रतिबिंबही तेवढेच स्पष्ट दिसेल. महाराज भक्तांना म्हणतात, मन स्वच्छ ठेवा, मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हालाही विठ्ठलाचे सगुण दर्शन करवून देईन. श्री गजानन महाराजांनी बापूंना केलेले विठ्ठलाचे दर्शन म्हणजे संत आणि भगवंत ह्यांच्यातील एकरूपता होय. ह्या एकरूपतेच्या प्रमाणाने बापूंचे जीवन कृतार्थ झाले. साऱ्या शंकाकुशंकांचे निरसन झाले. प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप महाराज आपल्याजवळ असताना आपण मात्र ईश्वर दर्शनासाठी तीर्थक्षेत्री वणवण भटकतो, हे दुर्दैव नव्हे काय? गावातून गंगा वाहत आहे आणि आपण मात्र पाण्यासाठी विहीर खोदत आहोत, असाच हा प्रकार, असे बापूंनास वाटले. त्यांनी मनाशी निर्धार केला की आता महाराजांचे चरण सोडायचे नाहीत. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत श्रीचरणांचा दास होऊन राहायचे. त्यामध्येच आपले कल्याण आहे हे त्यांना पुरते उमगले होते. सर्वजण पंढरपूरहून परत आले. बापूंना वेदांताचे सर्व सिद्धांत महाराजांच्या चरणी सापडले होते. महाराजांनी दाखविलेले विठ्ठलाचे सगुण रूप त्यांच्या चित्तात ठसले होते. मन स्थिर झाले होते. पंढरपूरच्या वारीत त्यांना अनंत जन्माच्या पुण्याईने हा अमूल्य ठेवा लाभला होता. सुखाचे क्षण गवसले होते. महाराजांनी त्यांच्यावर केलेली कृपा त्यांचे जीवन एक क्षणातच कृतार्थ करून गेली. त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. आपण बापूंना काळेंविषयी थोडी माहिती बघूया.
शेगाव येथे इसवी सन 1873 बापूना काळेंचा जन्म झाला. बापूना काळे बालपणापासूनच धार्मिक वृत्तीचे आणि तल्लख बुद्धीचे होते. त्यांच्या घराण्यातील धार्मिक संस्कारांचा वारसा त्यांना लाभला होता. बापूनांचे शिक्षण मराठी 7वीपर्यंत झाले. ते मोडी लिहिण्यात निपुण होते. तसेच हिशोबातही तरबेज होते. त्यांना मोठमोठे हिशोब तोंडी जमत असत. बापूना म्हणजे नम्रता आणि इमानदारीचे मूर्तिमंत उदाहरण. कोणत्याही व्यक्तिगत फायद्यासाठी कसल्याही प्रकारचे असत्य बोलणे त्यांना अजिबात आवडत नसे. खोट्या व्यवहारातून ते दूर राहत असत. त्यांचे व्यक्तिमत्व मनाने अगदी स्वच्छ असे होते. पूर्वीचे विवाह लहानपणीच होत असत. बापूनांचा विवाह देखील लहानपणीच गंगाबाईसोबत झाला. दैवयोगाने त्यांना धार्मिक वृत्तीची आणि सोज्वळ अंतःकरणाची पत्नी लाभली. बापूनांची हिशेबी वृत्ती आणि इमानदारीमुळे ते नारायण कडताजी पाटील यांच्याकडे दिवाणजी म्हणून नोकरीस राहिले. शेगावचे पाटील घराणे प्रामाणिकपणा आणि इमानदारीचे पुरस्कर्ते होते. त्या कारणानेच बापूनांनीही तेथे इमाने इतबारे नोकरी केली. बापूना वेदांताचे अभ्यासक होते. त्यांचा उपनिषदांचा गाढा अभ्यास होता. श्री गजानन महाराजांचे श्रेष्ठत्व बापूना जाणत होते. इतर लोकांच्या नजरेतून महाराज जरी अवलिया असले तरी बापूनांनी जाणले होते की महाराज म्हणजे प्रत्यक्ष वेदस्वरूप आहेत. वेदांतातील सर्व सत्यांचे प्रकटीकरण, वेदांताची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे पांडित्य नव्हे तर वेदांताचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे महाराज होय. त्या कारणाने बापूनांची महाराजांवर नितांत श्रद्धा होती. ते नेहमी महाराजांच्या दर्शनाला जात असत. महाराजांच्या कृपाप्रसादाने वयाच्या 30व्या वर्षी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांच्या मुलाचे नाव नामदेव असे होते. भाद्रपद शुद्ध पंचमी, ऋषी पंचमी, गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराजांनी संजीवन समाधी घेतली. शेगावहून निघालेली महाराजांची मिरवणूक बापूना काळे यांच्या घरासमोर आली तेव्हा या योगसम्राटाने समाधी अवस्थेतूनही आपले नेत्र उघडून बापूनांच्या मुलाकडे नामदेवाकडे पाहून हास्य केले होते. तेव्हा बापूनांचे चिरंजीव नामदेव अवघ्या 7 वर्षांचे होते. महाराजांच्या कृपादृष्टीनेच पुढे नामदेव काळे अध्यात्म क्षेत्रात प्रगतीपथावर पोचले. ते कीर्तनकार झाले, वेदांताचे अभ्यासक झाले आणि असंख्य भक्तांचे मार्गदर्शक बनले. नामदेवच्या जन्मानंतर बापूनांना राधाबाई आणि पार्वतीबाई या 2 मुली झाल्या. महाराजांची बापूना काळ्यांच्या कुटुंबावर कृपादृष्टी होती. संसारात राहूनही बापूना दानधर्म करीत असत. वृद्धापकाळातही ते दररोज 5 शेर धान्य भिक्षुकांना वाटत असत. त्यांचे जीवन हे गृहस्थाश्रमी लोकांसाठी आदर्श असेच होते. अशा या महाराजांची कृपा प्राप्त झालेल्या बापूनांचा मृत्यू वयाच्या 91व्या वर्षी म्हणजेच शके 1886 अधिक चैत्र शुद्ध अष्टमी दिनांक 21 मार्च 1964 रोजी शनिवारी झाला. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 48वा आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 202. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी. शके 1824 इसवी सन 1902 दिनांक 16 जुलै 1902 बुधवार आषाढी एकादशी. पंढरी पाटील माळी सालाबादप्रमाणे पंढरपूरला पोचले. पुराडातील सर्व माणसं कुकाजी पाटलांच्या वाड्यावर उतरत असत. पंढरी पाटील देखील नेहमी तेथेच उतरत असत. संत श्री गजानन महाराज आणि त्यांच्यासोबतची जवळपास 50 माणसं या वाड्यातच मुक्कामासाठी असत. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल दर्शन झालं. सर्व दिवस नामसंकीर्तन आणि टाळमृदुंगाच्या नादात आनंदाने गेला. दुसरा दिवस
आषाढी द्वादशीचा गुरुवार, प्रदोष, दिनांक 17 फेब्रुवारी 1902. गावात कॉलेराची साथ पसरली होती. प्रेतामागून प्रेतं निघत होती. घराघरात पोलीस शिरत होते. डॉक्टरांच्या हुकमावरून बाहेर जाण्याचा परवाना मिळत होता. वारकऱ्यांना ओढत गाडीत बसवून चंद्रभागेच्या पात्राबाहेर पार करून कुर्डुवाडी रस्त्यावर आणून सोडले जात होते. दुर्दैवाने कवटे बहादूरचा पंढरी माळी मरीने आजारी झाले. वरचेवर उलट्या आणि रेच होत होते. हातापायास गोळे आले. सेवा तर दूरच राहिली. त्यांच्या जवळही कोणी जात नव्हते. पोलिसांच्या भीतीपायी हे वृत्त कोणास कळवलेही गेले नाही. वाड्याच्या ओसरीतील एका कोपऱ्यात हा वारकरी मृत्यूशी झटापट करीत होता. वाड्यातील सगळे वारकरी जाण्यास निघाले. वाडा मोकळा झाला. या वारकऱ्याकडे पाहावयासही कोणी तयार नव्हते. श्री गजानन महाराज मात्र तेथून निघताना चारही बाजूस पाहू लागले. तितक्यात त्यांना हा वारकरी दिसला. महाराज लोकांना म्हणाले, अरे हा वारकरी ओसरीत निजला आहे, त्याला घेऊन चला. त्यावर बाकीचे म्हणाले, तो मेल्यातच जमा आहे. आपल्यासोबत 50 माणसे आहेत. त्यांच्यासाठी जर थांबले तर आपणही छातीच्या रोगामध्ये सापडू. तेव्हा त्याच्यासाठी न थांबण्यास योग्य ठरले. महाराज त्यांना म्हणाले, अरे तुम्ही खुळे आहात का काय? आपल्याबरोबरच्या सोबत्याला असे संकट समय एकटे टाकून जाणं बरं नाही. असे म्हणत महाराज त्यांच्याजवळ गेले. त्या वारकऱ्यास प्रेमाने उठवून बसवले आणि त्यास म्हणाले, चल उठ, आपण वऱ्हाड प्रांती परत जाऊ. वारकरी म्हणाला, महाराज आता कशाचे वऱ्हाड? माझा मृत्यू जवळ आला आहे आणि जवळ आप्तजनही नाही आहेत. त्यावर महाराज म्हणाले, अरे वेड्या, तू कशाला भीतोस? तुझे गंडांतर आता टळलं आहे. असे म्हणून महाराजांनी त्या वारकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणार्धातच उलट्या आणि ढाळ बंद होऊन शक्ती वाटू लागली आणि तो लगेचच उभा राहिला. संतांनी ज्याला सावरलं त्याला यम कसा खेचून नेईल? तो वारकरी घटकेत पहिल्यासारखा होऊन महाराजांसोबत चालू लागला. चंद्रभागेच्या पलीकडे मरीची साथ नव्हती. तिथे गेल्यावर वारकरी महाराजांना नमस्कार करून म्हणाला, महाराज तुम्ही मला काळाच्या दाढेतून ओढून बाहेर काढले. समर्थांच्या कृपा आशीर्वादाने बरा झालेला वारकरी पाहून सर्वांनी महाराजांचा गजर केला. मग सर्वजण कुर्डुवाडीपर्यंत आनंदाने आले आणि पंढरीची आपली वारी निर्विघ्न आणि विनासायास पार पडली. ह्या आनंदातच शेगावी परत आले. शेगावाहून ह्या वारकऱ्यास बहादुरा या त्याच्या गावी पोचवले गेले. पंढरी माळी त्यांना महाराजांनी वाचवले आणि आपल्यासोबत शेगावपर्यंत आणले. ही चर्चा सर्वत्र पसरली. बहादुरा गावातील लोकांनाही समर्थांच्या कृपेची महती कळली. पुतळाबाईंनी महाराजांचे मनोमन आभार मानले, कारण महाराजांनी तिथे सौभाग्य राखले होते. महाराज म्हणतात की संकटकाळी कोणासही एकटे सोडून जाऊ नये. आपल्या प्रांतातील माणसांविषयी आपल्या मनात प्रेम असलं पाहिजे. आज मात्र तसे दिसत नाही. आपण शेजाऱ्यासही ओळख द्यायला तयार नसतो. जर एखादा संकटात असेल तर आपण त्याच्याकडे प्रेमाने किंवा सहानुभूतीने न पाहता उलट उपहासाने बघून तेथून चालते होतो. त्याच्याकडे न पाहता आपण तोंड लपवतो. आपल्याला तोंड लपवणे चांगलंच जमतं. महाराजांना ते मान्य नाही. आपल्या प्रांतप्रेमातच राष्ट्रप्रेम लपलेले आहे. आपण केवळ स्वतःचाच स्वार्थ पाहतो. त्यामुळे प्रांत तर दूरच, आपल्या गावाचाही विचार आपल्या मनाला चाटून जात नाही. परस्परांमधील प्रेमातच सर्व काही आहे. राष्ट्रप्रेमाच्या नुसत्या बढाया मारून चालणार नाहीत. त्यास कोरडे राष्ट्रप्रेम म्हणावे लागेल. शेजाऱ्या पाजाऱ्यांची सुखदुःख, आजूबाजूला असलेल्या माणसांच्या मरणयातना बघून ज्याच्या मनात सहानुभूती निर्माण होत नाही, त्यांच्याविषयी ज्यांना प्रेम वाटत नाही, तो राष्ट्रप्रेमी असूच शकत नाही. तो केवळ ढोंगीच होय. बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेवून या कोण तृप्त झाला. महाराजांनी वारकऱ्यास वाचवले, संकटातून त्याचे रक्षण केले. आता
पंढरी माळी यांची थोडी माहिती बघूया. शेगावहून 15 किलोमीटर अंतरावर मन नदीच्या काठी कवठा आणि बहादुरा ही छोटी 2 खेडी आहेत. बहादुरा हे गाव बाळापूर ह्या तालुक्यामध्ये आहे. या छोट्याशा खेडेगावात इसवी सन 1821 साली चैत्र शुद्ध पंचमीला सखाराम माळी यांचा जन्म झाला. त्यांच्या घरात वारकरी संप्रदायाचा पगडा असल्याने दरवर्षी पंढरपूरच्या वारीची प्रथा होती. त्या काळानुसार सखाराम पाटलांचा लहानपणीच विवाह झाला. वयाच्या 40 वर्षापर्यंत त्यांना मूल बाळ नव्हते. दरवर्षी पंढरपूरची वारी करण्याचा त्यांचा नेम त्यांनी कधी चुकवला नाही. एक दिवस पंढरपूरला येऊन त्यांनी विठ्ठलास साकडं घातलं. हे पांडुरंगा, दिनांच्या नाथा, मला माझा वंश चालवण्यासाठी एखादा मुलगा दिल्यास मी ताबडतोब संन्यास घेईन. काही दिवसांनी त्यांच्या पत्नीस दिवस गेले. पांडुरंगाने आपले ऐकले याची त्यांना खात्री झाली. आपण पांडुरंगाजवळ मुलगा झाल्यास संन्यास घ्यायचे बोललो होतो याचीही आठवण त्यांना झाली. मुलगा जन्माला येण्याच्या आधीच त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. एक दिवस पत्नीला सांगून अंगावरच्या कपड्यानेशी त्याने गृहत्याग केला. जाण्यापूर्वी त्यांनी पत्नीस सांगितलं की आपल्याला मुलगा झाल्यास त्याचं नाव पंढरी ठेव. त्या काळी प्रवासाची साधनं नव्हती. ते प्रथम पंढरपूरला आले आणि विठ्ठलास त्यांनी सांगितले की आता मी पूर्णपणे आपला झालो आहे. संन्यास धर्माचे मी काटेकोरपणे पालन करीन. हाती पताका आणि मुखाने विठ्ठलाचा जयघोष करीत ते अनेक तीर्थक्षेत्री पायी फिरले. त्यांना एक सोबती मिळाले, ते म्हणजे नाथ महाराज. दोघेही अनेक तीर्थक्षेत्री पायी फिरले. केवळ भिक्षेवर ते उदरनिर्वाह करीत असत. 12 वर्षे सतत फिरत राहून ते नाशिकला आले असताना त्यांचे सोबती नाथ महाराजांनी त्यांना आठवण करून दिली की सखाराम, मुलाच्या भेटीस जातोस की नाही. तेव्हा त्यांना कळले की आपला मुलगा 12 वर्षाचा झाला असेल. त्यांना गृहत्याग करून जवळजवळ एक तप लोटलेले होते. इकडे इसवी सन 1862 आषाढ शुद्ध दशमीला सखाराम माळी यांना पुत्ररत्न झाले होते. त्याचे नाव वडिलांनी सांगितल्याप्रमाणे पंढरी ठेवले होते. सखाराम माळी आणि नाथ महाराज मुक्काम दर मुक्काम करीत आपल्या गावी बहादुरा येथे आले आणि गावाबाहेरील हनुमान मंदिरात थांबले. गावात कोणी संन्यासी गोसावी आले आहेत म्हणून गावातील लोक दर्शनास आले. समवयस्क म्हाताऱ्या लोकांनी सखाराम बुवांना त्यांचा चेहरा मोहरा बदलला असला तरी अचूक ओळखले. गावात चर्चा सुरू झाली. त्यांची पत्नी आपल्या 12 वर्षाच्या पंढरीला घेऊन हनुमानाच्या मंदिरात गेली. तिनेही आपल्या पतीस ओळखलं आणि सर्वांनी त्यांना घरी येण्यास विनंती केली. पण मी संन्यास घेतला आहे, त्यामुळे मी आता घरी येणार नाही, असे पत्नीला त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे काही दिवसातच फाल्गुन शुद्ध दशमीला ते अनंतात विलीन झाले. मारुती मंदिरातच त्यांना समाधी देण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांची समाधी जीर्णोद्धार करून जतन केली आहे. त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे पंढरी माळी यांचा विवाह बालपणीच पिंपराळा गावातील पाटलांच्या मुलीसोबत झाला होता. त्यांची पत्नी पुतळाबाई ही श्रीमंत घराण्यातील होती. पंढरी पाटील हे सर्वसाधारण शेतकरी असले तरीही सत्यवचनी आणि धार्मिक प्रवृत्तीचे होते. घराण्याच्या परंपरेप्रमाणे त्यांच्या घरी दरवर्षी पंढरपूरच्या वारीची प्रथा होती. ते स्वभावाने प्रेमळ परंतु अबोल होते. पिंपराळा हे गाव शेगावपासून अगदी जवळ आहे. पत्नीस तिच्या माहेरी घेऊन जाणे आणि तिथून आणणे या माध्यमाने त्यांचे शेगावला जाणे येणे होत असे. शेगावातील मारुती मंदिर म्हणजे सीतामाता मंदिर हा त्यांच्या येण्या जाण्याचा रस्ता प्रवास बैलगाडीनेच असायचा. महाराजांचा मुक्काम शेगावातील मारुती मंदिरातच असल्याने जाता येता ते महाराजांचे दर्शन घेऊनच पुढे जायचे. दोघाही पतीपत्नींची श्री गजानन महाराजांवर श्रद्धा होती. पुतळाबाईच्या वडिलांकडेही पांडुरंग हे आद्य दैवत असल्याने त्यांच्यावरही बालपणापासून वारकरी संप्रदायाचा पगडा होता. सासरची मंडळीही वारकरी संप्रदायाची असल्याने दुग्ध शर्करा योग घडून आला होता. पंढरी पाटील यांना 4 मुली होत्या. त्यास मुलगा मात्र नव्हता. पंढरी पाटील यांना नंतर 1910 मध्ये एक मुलगा झाला. त्याचे नाव सदाशिव.
महाराजांच्या कृपेने वंशास वारस लाभला. ही केवळ महाराजांचीच कृपा होती. अशा या थोर श्री गजानन भक्ताचा पंढरपूर वारीचा नेम अखेरपर्यंत कायम राहिला. महाराजांच्या सेवेत त्यांनी कमतरता ठेवली नाही. वयाच्या 58व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1920 साली चैत्र शुद्ध दशमीला त्यांचा बहादुरा येथे मृत्यू झाला. आता पुढची कथा पाहूया. पृष्ठ क्रमांक 204. आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समज ज्ञान नाही. श्री गजानन महाराजांची कीर्ती दूरवर पसरली होती. महाराजांच्या दर्शनासाठी जो तो आतुर होत होता. त्या काळी दूरदूरच्या प्रांतांमधून महाराजांच्या दर्शनासाठी साधुसंत, महंत, भक्त आणि विद्वान मंडळी येत असत. महाराजांच्या समोर विद्वान, प्रकांड पंडित असलेले लोक नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत घालीत, अशी महाराजांची मती होती. पण महाराज मात्र ह्या गोष्टीच्या पलीकडे ब्रह्मानंदात तल्लीन होत असत. ते सगुण ब्रह्म होते, प्रत्यक्ष चैतन्य होते. पण त्यांच्या बाह्य स्वरूपावरून काही अहंकारी, अज्ञानी आणि पुस्तकी पंडित आपल्या चाकोरीबद्धतेमुळे महाराजांना प्रथम समजू शकले नाहीत. पण महाराजांमधील ईश्वर तत्वाचा साक्षात्कार होताच ते नतमस्तक होत असत आणि आपल्याला धन्य मानून जीवाचे कल्याण करून घेत. अशाच एका कर्मठ ब्राह्मणाचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथाच्या 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन. त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामींचे. त्याने स्वामींची कीर्ती निजदेशीली ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोळे ओळे त्याचे अति, तो होता मध्वमती. खट्टू झाला परमचित्ती समर्थांची पाहता. समर्थांची ख्याती ऐकून तो कर्मठ ब्राह्मण महाराजांच्या दर्शनासाठी आला होता. त्याचे सोळे ओळे फार होते. तो मध्वमती असल्याने त्याच्या मताप्रमाणे त्याला तेथे महाराजांजवळ सोळे ओळे दिसले नाही. समर्थांना पाहून तो मनात फार खट्टू झाला. या वेड्याला वंदन करण्यासाठी मी व्यर्थ येथे आलो. हा तर भ्रष्टांचा सार्वभौम शिरोमणी आहे. येथे सोळे ओळे नाही, येथे अनाचाराचे राज्य झालेले आहे. अशा वेड्याला लोक साधू का म्हणू लागले, असे विचार त्याच्या मनात आले. महाराजांच्या मठात एक काळे कुत्रे मरून त्याचे प्रेत जाण्या येण्याच्या वाटेवर पडलेले होते. त्या मेलेल्या कुत्र्याला पाहून तो कर्मठ ब्राह्मण मनात अधिकच खिन्न झाला. त्याला पाणी आणायचं होतं. मेलेले कुत्रे रस्त्याच्या मध्येच पडून असल्याने आता पाणी कसं आणावं असा प्रश्न त्याला पडला होता. तो म्हणतो, रस्त्यात मरून पडलेल्या ह्या कुत्र्यास कुणीही उचलायला तयार नाही. ह्या वेड्याला महाराज महाराज म्हणून सर्वजण वंदन करीत आहेत आणि महाराजही सदैव गांजा धुनकीत बसलेले आहेत. जळो या साधूचं साधूपण. मी ह्याचं दर्शन घ्यायला का आलो, मला कुठून दुर्बुद्धी सुचली हेच कळत नाही. त्याच्या मनातील विचार महाराजांनी जाणले. महाराज आपल्या आसनावर बसलेले होते, तेथून त्यांनी या कर्मठ ब्राह्मणाचे अंतरंग जाणले. त्याच्या संशयाला दूर करण्यासाठी महाराजांनी लीला केली. त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या. येथे झाले तया ठाया, जेथे होता ब्राह्मण, आणि म्हणाले तयाप्रत पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका. हा प्रसंग वरवर पाहता साधा वाटतो, पण तसं नाही. ब्राह्मण पूजेसाठी पाणी आणावयास निघाला होता. त्याला एक कुत्रे रस्त्यात मरून पडलेले दिसले. महाराज मात्र आपल्या मठात आसनावर बसलेले आहेत. हा ब्राह्मण समोर नाही, तो नजरेआड काही अंतरावर आहे आणि तेथे त्याच्या मनाशी संवाद सुरू आहे. त्याच्या मनातील संवाद आणि संशय महाराजांनी मठात बसून जाणला आणि त्याचा संशय फेडण्यासाठी महाराज आपले आसन सोडून जिथे तो ब्राह्मण होता तेथे येऊन म्हणाले, उगाच संशय धरू नका, कुत्रे मेलेले नाही. महाराजांचे ते बोलणे ऐकून तो ब्राह्मण अधिकच भडकला आणि समर्थांना बोलू लागला, अरे तुझ्यासारखे मला वेळ लागलेलं नाही. कुत्रे मरून एक प्रहर झाला, पण अजूनही त्याचे प्रेत रस्त्यावरच पडलेले आहे. ह्याचा विचार तुम्ही कोणीही केलेला नाही. महाराज त्या ब्राह्मणाच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, ऐसे ऐकता विप्राला समर्थांनी जाप दिला, आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समज ज्ञान नाही. परी खंती न करा तिळभर. पाणी आणाया घागर,
घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा. असे बोलणं कुत्र्यापाशी येते झाले पुण्यराशी. स्पर्श पदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून. आम्ही भ्रष्ट आहोत, आम्हालाच तुमच्यासारखे ज्ञान नाही. पण आपण खंत करू नका, पाण्याची घागर घेऊन माझ्या मागे चला. असे बोलून महाराज त्या कुत्र्यापाशी आले आणि त्या कुत्र्याला आपल्या पायात स्पर्श करताच रस्त्यात मृत होऊन पडलेले कुत्रे उठून बसले. आपल्या केवळ पदस्पर्शाने महाराजांनी मेलेल्या श्वानास जिवंत केले. समर्थ श्री गजानन महाराजांचा हा चमत्कार पाहून ब्राह्मण निरुत्तर झाला. त्याला पश्चाताप झाला. आपण केवळ त्याच्या बाह्य स्वरूपाला वेड्यागत मागण्याला बघितलं आणि आपली गफलत झाली हे त्याने जाणलं. रस्त्यात मरून पडलेल्या कुत्र्यास पायाच्या केवळ स्पर्शाने जिवंत करणाऱ्या महाराजांचा अधिकार त्याला कळला आणि तो निरुत्तर झाला. महाराजांचा अधिकार देवांइतकाच श्रेष्ठ आहे ही अनुभूती त्याला झाली. पश्चाताप होऊन तो प्रार्थना करू लागला. मी व्यर्थ निंदा केली, योग्यता न जाणली, असे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा. वरदस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच 16 साचार, एक आहेस भूमीवर, करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. आपण महाराजांची योग्यता न जाणता व्यर्थ निंदा केली हे जाणून माझा अपराध क्षमा करा असे म्हणत त्याने महाराजांच्या पायाला मिठी मारली. महाराज, मी अनंत अपराधी आहे. माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवा. खरे पाहता आपणच सोवळे आहात. जगाचा उद्धार करण्यासाठी आपणास ईश्वराने या भूमीवर पाठवले आहे. त्याच्या मनातील कुशंका पार फिटली. त्या दिवशी त्याने महाराजांची आराधना केली आणि अवघा झालासे आनंद अशा तृप्त मनाने तो आपल्या गावी परत गेला. साक्षात भगवंत रूपी समर्थांची त्याला प्रचिती आली. कर्मठ हा शब्द आपल्याला नवीन नाही. ज्ञानकांड आणि कर्मकांड अशी त्याची शास्त्रात विभागणी केलेली आहे. वेदांमध्ये प्रथम कर्मकांड आणि नंतर ज्ञानकांड म्हणजे वेदांत असा क्रम आहे. महाराज ब्रह्मनिष्ठ म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मच आहेत, चैतन्य आहेत. महाराजांच्या लीला तर्कबुद्धीच्या पलीकडच्या आहेत, पण त्यातून ह्या जगाच्या कल्याणाचा अंतिम सत्याचा धडा सुस्पष्टपणे प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी कोणत्याही व्यक्तीचा विरोध व तिरस्कार केला नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या धर्ममार्गात कशी अग्रेसर असेल ह्याचे इच्छित लक्ष त्याला कसे प्राप्त होईल याचा आणि या मार्गात त्याचे नेमके काय चुकते आहे, त्याला कोठे आणि का अडसळ येतो आहे हे जाणून महाराज त्याच्यावर कृपा करतात. आपलं तसं नाही. आपण धर्माचा, जातीचा, भाऊबंदकीचा असे अनेक आराखडे आपल्या मन आणि बुद्धीसमोर आखून ठेवलेले असतात. भूतकाळातील घटनांना आपण उराशी जपत असतो. तो द्वेष, मत्सर आपल्यात शिरून आपल्याला नाचवत असतो आणि आपल्यालाही ह्यात पुरुषार्थ वाटतो. साधू संत, धर्म, जात आणि योनी यात भेद करत नाहीत. मुंगी अथवा राव आम्हा सारखाच भाव. मग तेथे धर्मभेद व जातीभेदाला स्थान किती असेल ह्याचा प्रत्येकाने विचार करणे जरुरीचे आहे. संतांना कसलाही व कोणाचाही विरोध मान्य नाही. द्वेष आणि भेदभाव मान्य नाही. ते आत्मबुद्धीने विचार करतात आणि आपण देहबुद्धीने. विराट रूप धारण करण्याची कसरत करत असतो. आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त संत जन्माला आले ते यासाठीच. आपल्यात द्वेषबुद्धी सर्वात जास्त आहे. येथे पावलोपावली विकारांचे प्रात्यक्षिक दिसते. संत आणि विद्वान यातील अंतर कमी होणे कठीणच आहे, पण अशक्य नाही. धर्मशास्त्राप्रमाणे ब्राह्मणांचे 8 प्रकार आहेत. 1 मात्र, 2 ब्राह्मण, 3 श्रोत्रिय, 4 अनुचान, 5 भूण, 6 ऋषी, 7 ऋषिकल्प आणि 8 मुनी. महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनाला आलेला ब्राह्मण हा अतिशय कर्मठ, सोळे ओळे पाळणारा आहे. त्याला पूजेसाठी पाणी आणावयाचे आहे. मात्र रस्त्यात मेलेला कुत्रा पाहून सोहळ्यातला हा कर्मठ ब्राह्मण कोधायमान झाला, विकल्पित झाला. या वेड्याला सर्व महाराज महाराज करीत बसतात ह्याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याच्या पूजेत त्या कुत्र्याच्या मरून पडण्याने आलेली बाधा आणि ही सर्व लीला महाराजांनीच केली होती. महाराजांचे
वरवरचे स्वरूप पाहून तो भ्रमित झाला. त्याला ही केवळ महाराजांची लीला आहे ह्याची कल्पना आली नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, चातुर्य लपवी, महत्त्व हरवी, पिसेपण मिरवी, आवडोनी. महाराजांनी हे वेडेपण वर पांघरलेले आहे. हे त्याला कुत्रे जिवंत झाल्याबरोबरच कळले. त्याआधी तो महाराजांशी मुजोरपणे बोलला, पण महाराजांनी त्याचा राग मानला नाही. उलट त्याचा राग जाणला. जाणणे आणि मानणे ह्यात पुष्कळ फरक आहे, हे आपण लक्षात घ्यावे. महाराज त्यास म्हणतात, अरे ठीक आहे, आम्ही भ्रष्ट आहोत, आम्हाला तुमच्यासारखे ज्ञान नाही, पण तुम्ही तिळभरही खंत न करता माझ्या मागे घागर घेऊन पाण्याला चला. आता बघा, महाराजांची ह्या ब्राह्मणाविषयीची भावना, प्रेम किती स्पष्ट आहे. त्याच्या बोलण्याचा राग न मानता त्याच्या पूजेसाठी पाणी आणण्यास ते स्वतः त्याला मदत करण्यास पुढे सरसावतात. तुझ्या सोवळ्या ओवळ्यात किंचितही बाधा येणार नाही ह्याची त्याला हमी देतात. भक्तांच्या मार्गातील अडथळा, भ्रम दूर करून महाराज त्याला त्याच्या मार्गात कसे अग्रेसर करतात याचा हा दाखला आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी पूजा, विधी, ध्यान, योग, कर्म, श्रवण, कीर्तन, याग अशा अनेक विधी आणि क्रिया भिन्न भिन्न स्वरूपाच्या दिसत असल्या व त्या क्रिया करणारे भक्त जरी भिन्न भिन्न जाती, धर्म, वर्णातील असले तरी त्याला महत्त्व नाही. उलट तो भक्त मनाने भगवंताशी कसा आणि किती जुळलेला आहे हे महाराज जाणतात आणि त्याप्रमाणे त्या भक्तावर कृपा करतात. जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते, वेदपाठी भवेद द्वीपो ब्रह्मजानाति ब्राह्मणः. प्रत्येकजण जन्माने शूद्रच असतो, पण संस्काराने तो ब्राह्मण होऊ शकतो. प्रत्येकाला ही संधी शास्त्राने उपलब्ध करून दिली आहे. मात्र आपणच जर दैवाने आणि कर्माने करंटे असलो तर मग देवाचाही येथे इलाज नाही. कारण जरी हे करू शकलो नाही तरी दुसऱ्याच्या मार्गातील सोपेपणा, सरळपणा अवघड करू नये याची प्रत्येक भक्ताने जाणीव ठेवली पाहिजे. महाराजांना शरण जाणे यासारखे सरळ, सहज आणि सोपं दुसरं साधन नाही असे आम्हास वाटते. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 49 आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 207. दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी. श्री गजानन महाराजांची ख्याती सर्वदूर पसरली होती. महाराज अंतर्ज्ञानी होते. भक्तांच्या मनातील इच्छा महाराजांना आपसुकच कळत असत. महाराज शंकराप्रमाणे साधेभोळे, लवकर प्रसन्न होणारे असे दैवत. त्यांची कृपा व्हावी यासाठी कोणतीही पूजा, आराधना करावी लागत नसे. मनात फक्त शुद्ध भाव असला की पुरे. आजही महाराजांचे सूत्र तेच आहे. ते मागितल्याबरोबर देतात. भक्तांची योग्यताही पाहत नाहीत. मागितल्याबरोबर तत्क्षणीच देऊन टाकतात आणि हळूहळू त्याला भक्ती मार्गात आणतात. देवी देवता योग्यता पाहतात, परीक्षा घेतात व तोलून मापून कृपा करतात. महाराजांचं तसं नाही. त्यांचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. ते सर्वाधिकारी आहेत. प्रत्यक्ष जीवनात अनेक भक्तगण हे आजही अनुभवत आहेत. महाराजांची समाधी घेण्यापूर्वी जाहीरपणे सांगितले आहे की मी गेलो असे मानू नका. मी येथेच आहे, फक्त भक्तीत अंतर पडू देऊ नका. ज्याला माझी गरज असेल तो माझ्याकडे येईल, इतरांची मला जरुरी नाही. जे लोक म्हणतात की आमचेवर त्यांची कृपा नाही, त्याची कारणे त्यांनी शोधावीत आणि आपले नेमके काय चुकते यावर लक्ष द्यावे. महाराजांना सर्वार्थाने शरण यावे आणि त्यांची कृपा करवून घ्यावी. काशीनाथ खंडेराव गर्दे हे शेगावजवळील खामगाव येथील एक रहिवासी. ते ब्राह्मण घराण्यातले होते. महाराजांची स्वारी खामगावाला गेली की त्यांना महाराजांच्या दर्शनाचा लाभ होत असे. अधूनमधून तेही महाराजांच्या दर्शनाला शेगाव येथे येत असत. त्या काळी बहुसंख्य ब्राह्मण महाराजांना गुरुस्थानी मानत असत. काशीनाथ गर्दे हे श्री रामानंद बिडकर महाराजांचे भक्त. त्यांनी श्री बिडकर महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. त्यांच्याप्रमाणेच ते श्री गजानन महाराजांनाही
गुरुस्थानी मानत असत. शक्य 1827 म्हणजे इसवी सन 1905 एकदा ते दर्शनासाठी शेगाव येथे आले. त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले तेव्हा महाराजांनी एक अनपेक्षित अशी लीला केली. तो समर्थांनी लीला केली, कोपरखळी मारिली काशीनाथाच्या पाठीस भली आपुल्या परमकृपेने, आणि त्यास म्हणाले, जा, तुझा हेतू पूर्ण झाला, तारवाला तुझी वाट पाहत आहे. महाराजांच्या ह्या असंबद्ध बोलण्याने काशीनाथ मनातून घोटाळले. त्यांनी विचार केला की मुळातच मी मनात काही हेतू घेऊन आलेलो नाही, मग हेतू पूर्ण कसा होणार, व त्यात तारवाला वाट पाहतो याचा अर्थ काय असावा. त्यांना महाराजांच्या वाक्याची उकल झाली नाही. इतरांना महाराजांच्या बोलण्याचा अर्थ विचारावा असे मनातून वाटत होते, पण त्यांना तशी हिंमत होत नव्हती. तसेच निमूटपणे पुन्हा महाराजांचे दर्शन घेऊन ते खामगावला निघून गेले. घरी जातात तो त्यांना दारात तारवाला शिपाई उभा असलेला दिसला. त्यांनी घाईघाईने तार घेतली आणि कशा संदर्भात तार आली आहे हे पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मोर्शी येथे आपली मुन्सफीच्या हुद्द्यावर नेमणूक झाली आहे असा मजकूर तारेत होता. त्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती. महाराजांनी पाठीत मारलेल्या कोपरखळीचा अर्थ कळला होता. महाराजांचे ज्ञान किती श्रेष्ठ आहे ह्याची प्रचिती त्यांना आली. या प्रसंगाने गर्दे यांची महाराजांवर अतिशय श्रद्धा बसली. पुढे 1910 अकोल्याहून त्यांच्या वडिलांसह ते शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी शुचिरभूतपणे दर्शन घेण्याची पद्धत होती. काशीनाथ गर्देंनी आपला कोट आणि शर्ट काढला. हात आणि पाय धुवून शुचिरभूत होऊन त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. तेव्हा महाराजांनी त्यांचा शर्ट आणि कोट आपल्या अंगास नखशिखांत चोळून पुन्हा त्यांच्या हवाली केला. महाराजांची ही लीला त्यांच्या वडिलांना अजबच वाटली. ते या प्रकाराने विचारात पडले. मात्र संतांच्या लीला संतच जाणोत असे म्हणून ते काही बोलले नाहीत. काशीनाथ गर्देवर महाराजांची अतिशय कृपा होती. पुढे त्यांना सतत बढती मिळत गेली. 1925 नागपूर येथे ते सब जज होते. अशी असते संतांची कृपा. ज्यांच्यावर संतांची कृपा होते त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलते. संत कृपा झाली, इमारत फळा आली, हे काशीनाथ गर्दे यांनी प्रत्यक्ष अनुभवले. अशा या भक्ताचे महाराजांच्या एका कोपरखळीनेच कल्याण केले. पुढची कथा बघूया. समर्थांची गेली स्वारी गोपाळ बुटीची या घरी. एकदा गोपाळ बुटी यांना रात्री स्वप्न पडले. त्यांना स्वप्नात त्यांच्या वाड्यात महाराज आल्याचे दिसले. ते स्वप्न त्यांनी दुसऱ्या दिवशी आपली पत्नी जानकाबाई यांना सांगितले. त्यांच्या पत्नीसही आनंद झाला. उभयतांनी महाराजांना नागपूरला आणावयाचे ठरवले. गोपाळराव शेगाव येथे गुरुवारी 9 जुलै 1908 येऊन पोचले. दर्शन घेऊन झाले तसे ते महाराजांना म्हणाले, महाराज, माझ्याकडे नागपूरला केव्हा येता? महाराज ताडकन उठले आणि म्हणाले, आत्ताच. महाराजांनी होकार दिला व आत्ताच येतो असे म्हणतात बुटींना अतिशय आनंद झाला. हर्षभरीत होऊन त्यांनी दुपारच्या रेल्वेने महाराजांना नागपूरला आणलं. गोपाळरावांचा वाडा सीताबर्डी येथे होता. महाराजांचे वास्तव्यही तेथेच होते. अजूनही भक्तांना तो वाडा बुटीचे जुन्या काळचे वैभव दाखवत आहे. हा प्रशस्त वाडा 2 मजली आहे. शक्य 1830 आषाढ शुद्ध एकादशी ते पौष शुद्ध एकादशीपर्यंत म्हणजे 10 जुलै ते 4 नोव्हेंबर 1908 पर्यंतच्या चातुर्मासासाठी महाराज बुटींकडे गेले. परंतु चातुर्मास पूर्ण होऊनही बुटी महाराजांना शेगावी पाठवण्यास तयार होईनात. त्यामुळे शेगावातील भक्तमंडळी चिंतेत पडली. श्रीमंत बुटींकडून महाराजांना परत आणावयाची हिंमत कोणातही नव्हती. महाराज स्वतःहून त्यांच्याकडे गेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुटींचे त्या काळचे वैभव आणि दरारा पाहून त्यांना जाब विचारण्याची हिंमत कोणातही नव्हती. त्यावेळी बुटींचा तसा वचकही होता. गोपाळरावांनी महाराजांची बडदास्त वाड्यात मोठ्या भक्तिभावाने ठेवली होती. रोज भक्तांची दर्शनार्थ गर्दी होत असे. जेवणाऱ्यांच्या पंक्ती उठत असत.
प्रसाद रूपाने सर्वांसाठी पंचपक्वाने असत. महाराजांच्या स्नानासाठी गोपाळरावांनी चांदीचं गंगाळ आणलं होतं. चातुर्मासातील हा भव्य असा थाट म्हणजे कुबेरी वैभवच होते. शेगावच्या भक्तांनी हरिपाटलांकडे जाऊन विनंती केली, नागपूरच्या बुटी सावकारने श्री गजानन महाराजांना स्वतःकडे ठेवले आहे. त्यांना परत आणण्याचे काम तुमच्याशिवाय कोणाच्याने होणे शक्य नाही. आम्ही तेथे जाऊन काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही गावचे जमेदार असल्याने तुम्ही स्वतः जाऊन महाराजांना शेगावी आणू शकता. महाराज आमचे प्राण आहेत, तेव्हा महाराजांना शेगावात परत आणून आमचे प्राण आम्हाला परत मिळवून द्या, अशी विनंती लोक हरिपाटलाकडे करू लागले. इकडे महाराज नागपूरला बुटींकडे राहत होते, पण केव्हा एकदा शेगावी जातो असे त्यांनाही झाले होते. बुटी त्यांना जाऊ देत नव्हता. बुटींची महाराजांवर पूर्ण श्रद्धा होती, परंतु त्यांना श्रीमंतीचा थोडाफार गर्वही होता. महाराजांच्या वास्तव्यात तेथे रोज ब्राह्मण भोजने होत असत. भजनाचा कार्यक्रमही होत असे. शेगावच्या लोकांना मात्र तिथे यायला बंदी होती. शेगावच्या लोकांनी बुटींना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते निराश होऊन परत आले. महाराजांसोबत शिष्य बाळाभाऊ होते. त्यांनीही शेगावला जाण्याचा बेत बुटींना बोलून दाखवला, पण अजून काही दिवस आमच्याकडे राहा असे बुटींनी सांगितल्यामुळे त्यांचाही इलाज खुंटला. साधना द्वादशी पौष शुद्ध द्वादशी दिनांक 3 जानेवारी 1909 रविवार प्रदोष. हरिपाटलांना आदल्या दिवशी महाराज स्वप्नात येऊन म्हणाले, जगू पाटलास घेऊन यावे सत्वर नागपुरी. त्याप्रमाणे रविवारी हरिपाटील आणि जगूआबा पाटील महाराजांना आणाव्यासाठी रेल्वेने नागपूरला निघाले. गोपाळरावांकडे महाराजांची पूजा होऊन बुटी दाम्पत्यांनी दर्शन घेतले. दर्शनास आलेल्या इतर भक्तांची इच्छाही पूर्ण केली. साधन द्वादशी असल्याने पंचपक्वानांनी युक्त अशी कनकाची ताटे भोजन समयी वाढली गेली होती. हरिपाटील शेगावहून नागपूरला निघाले आहेत हे महाराजांनी गोपाळरावांना आधीच सांगितले. अरे गोपाळा, माझा भक्त हरिपाटील इकडे यायला निघालाय. तो येण्यापूर्वी मला येथून जाऊ दे, कारण तो इथे आल्यावर माझे त्याच्यापुढे काहीही चालणार नाही. तुझ्या उड्या धनाच्या जोरावर, पण तो मात्र मला मनगटाच्या जोरावर येथून घेऊन जाईल. इतक्यात हरिपाटील बुटींच्या वाड्यावर येऊन पोचले. दारावरील शिपायाने त्यांना हटकले, तरीही त्याची तमा न बाळगता ते सरळ घरात आले. त्यावेळी भोजने सुरू होती. उपस्थित ब्राह्मण भोजन करीत होते. मध्यभागी खास आसनावर महाराजांना बसवले होते. हरिपाटलांना पाहून महाराज त्यांना भेटावयास वासरास पाहून गायीने धाव घ्यावी तसे धावले. महाराज म्हणाले, अरे हरी, लवकर चल, निघूया येथून. मला इथे राहायचं नाही. तू मला न्यावयाला आलास हे फार बरं झालं. समर्थ हरिपाटलांबरोबर जाऊ लागले. हे गोपाळरावांनी पाहिले आणि लगबगीने महाराजांचे पाय धरून त्यांच्या पायावर मस्तक ठेवून ते म्हणाले, गुरुराया, 2 घास तरी खाऊन जा. भोजन समारंभाचा अनादर करू नका. पाटील बुवा, आपणही भोजन घ्या. महाराज येथे राहणार नाहीत हे मला समजून चुकलंय. मात्र महाराज भोजन न करता गेले तर जमलेले सर्व भक्त उपाशी राहतील आणि अवघं शहर माझी निंदा करेल. तेव्हा महाराजांसोबत आपणही प्रसाद घ्यावा आणि मगच शेगावला प्रस्थान करावं, ही विनंती आहे. गोपाळरावांच्या विनंतीनुसार हरिपाटील, जगूआबा आणि इतर भक्तांनी महाराजांसोबत भोजन केले. भोजन आटोपल्यावर सर्वांनी शेगावी निघण्याची तयारी केली. दर्शनासाठी लोकांची गर्दी जमली होती. महाराजांना निरोप देताना गोपाळरावांची भाविक पत्नी जानकीबाई महाराजांच्या पाया पडली. तिने महाराजांना विनवले, महाराज, माझ्या मनातील इच्छा पूर्ण न होता तशीच राहील काय? महाराज म्हणाले, साध्वी तुझसी जन्मभर, हे सौभाग्य असो निरंतर. स्वपतीसी असावे सादर, येणेच होईल कल्याण. साध्वीचा भावार्थ जाणूनी, सद्गुरूंनी बाईसवर देऊनी, तुझसी पुत्र होईल सुलक्षणी, सदा भक्तीत राहावे. महाराजांनी गोपाळरावांच्या पत्नीचा हेतू जाणून तिला पुत्रप्राप्तीचा वर दिला. महाराजांच्या वचनाप्रमाणे जानकीबाईंना पुढे एक मुलगा झाला. त्याचे नाव गणपत असे ठेवले गेले. या मुलाने
पुढे नावलौकिक मिळवला. जानकीबाईंना आशीर्वाद देऊन महाराजांसह बाळाभाऊ, हरी पाटील आणि जगूआबा पाटील सीताबर्डीहून रघुजी भोसले यांच्या घरी आले. रघुजींच्या घरी समर्थांचा आदरपूर्वक पाहुणचार झाला. तेथून महाराज रामटेकला गेले. तेथे महाराजांनी शंकरबुवा यांना साक्षात श्रीरामरूप दाखवून दर्शन घडवले. तेथून पुढे सर्वजण शेगावला येऊन पोचले. महाराज नागपूर येथे असताना महाराज माझ्या वैभवात अडकून पडतील असे बोटींना वाटले होते, परंतु तसे झाले नाही. त्यांना वैभवाचे कसले कौतुक, ते तर भावभक्तीचे बुकेले होते, हे बोटींना नंतर समजलं. नागपूरचे श्रीमंत गोपाळराव बोटी हे रावसाहेब बोटी यांचे धाकटे चिरंजीव. त्यांचा जन्म इसवी सन 1873 साली झाला. त्या काळी बोटी घराण्याचा सर्वत्र नावलौकिक होता. गोपाळरावांनी तो वारसा पुढे चालवला. नाशिकचे सखाराम धुमाळ वकील यांच्या प्रेरणेने गोपाळरावांचा शिर्डी येथील संत श्री साईबाबा यांच्याशी संपर्क आला आणि ते श्री साईबाबांचे भक्त झाले. ते वारंवार शिर्डी येथे जात असत. ते शिर्डीस गेले असता श्री साईबाबा त्यांना उपदेश करून शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जावयास सांगत. श्री साईबाबांच्या सांगण्यावरून शेगाव येथे त्यांच्या वाऱ्या सुरू झाल्या. बुटी यांच्या पत्नी जानकाबाई ह्या सदाचारी, सुशील आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या घरी नेहमी संतसेवा आणि अन्नदान होत असे. पती पत्नी उभयता हे कार्य मनोभावे करीत असत. हे घराणे धनसंपन्न असून त्यांच्या बऱ्याच पतपेढ्या होत्या. श्री गजानन महाराज ज्यांच्यासोबत अधूनमधून बोलत असत, अशा जवळच्या भक्तांमध्ये त्यांचा समावेश होता. महाराज त्यांना साधू महात्म्यांची मनपूर्वक सेवा करावी व त्या सेवेच्या जोडीला ईश्वराचे नामस्मरण करीत राहावे असे सांगत असत. महाराज बहुतेक वेळा सांकेतिक आणि गूढ भाषेतच बोलत असत. ती भाषा बुटींना कळत असे. अध्यात्मात त्यांची तशी प्रगतीही होती. अन्यथा सर्वसामान्यांना महाराजांची सांकेतिक भाषा कळणं कठीणच होतं. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची 12,000 एकर शेती होती. शिवाय मालगुजारी आणि सावकारी अशी अवाढव्य उत्पन्नाची साधनं. त्यात वऱ्हाड प्रांतात सर्वत्र पसरलेली मालगुजारी, यावरून त्यांच्या अमर्याद उत्पन्नाची कल्पनाही करवत नाही. आजही नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, भंडारा येथे बुटींच्या मालकीची घरे आहेत. म्हणूनच त्यांच्या वैभवाला कुबेराचे वैभव असे म्हणत असत. श्रीमंत गोपाळराव बुटीवर साधुसंतांची विशेष कृपा होती. त्यांनी आपल्या संपत्तीचा संतसेवा आणि दानधर्म तसेच अन्नदानासाठी उपयोग केला. 1915-16च्या सुमारास त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते 2 वर्ष शिर्डीस राहिले. श्री साईबाबांच्या सांगण्यावरून त्यांनी तिथे श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले. शेगाव येथील श्री गजानन महाराज समाधी मंदिराच्या बांधकामासही गोपाळरावांनी सढळ हाताने मदत केली. अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीकडून श्री गजानन महाराज आणि श्री साईबाबा यांनी थोर कामे करून घेतली. सद्गुरु श्री गजानन महाराज की सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 50वा आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 209. श्री वासुदेवानंद सरस्वती जी कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. इसवी सन 1905 शके 1827 मध्ये श्रीमद परमहंस परिव्राजक श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबेस्वामी भ्रमण करीत करीत शेगावला आले. श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म कोकणातील कृष्णा नदीच्या काठी असलेल्या माणगाव येथे सन 1854 साली झाला. ते अतिशय कर्मठ वृत्तीचे संन्यस्त धर्माचे पुरस्कर्ते होते. कमरेला कौपिन आणि हातात दंड कमंडलू असा त्यांचा वेश असे. श्री वासुदेवानंद सरस्वती येण्याच्या आदल्या दिवशीच श्री गजानन महाराजांनी शिष्य बाळाभाऊस सांगितले की उद्या माझा बंधू श्री वासुदेवानंद सरस्वती मला भेटावयास येत आहे. त्याचा सत्कार आणि सन्मान करा. तो कर्मठ आहे. त्याप्रमाणे उद्या रस्त्यात कोठेही चिंध्या किंवा कचरा पडू देऊ नका. सर्व परिसर अगदी स्वच्छ ठेवा. त्याला
रस्त्यात साधी चिंधी जरी पडलेली दिसली तरी तो कोपेल. श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे जमदग्नींची दुसरी प्रतिमा आहे. तो कऱ्हाडा ब्राह्मण आहे. तो जरी कर्मठ आणि क्रोधी असला तरी हे त्याचे वरवरचे रूप समज. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच श्री वासुदेवानंद सरस्वती मठामध्ये आले. महाराज आपल्या पलंगावर बसून हाताने टिचक्या वाजवित होते. श्री वासुदेवानंद सरस्वती आले तेव्हा महाराजांनी टिचकी वाजवणे बंद केले. दोघांचीही दृष्टादृष्ट झाली आणि लगेचच श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी परत जाण्यासाठी संमती मागितली. महाराजांनी काही न बोलता मानेनेच होकार दिला. श्री वासुदेवानंद सरस्वती निघून गेले. हा मौन भेट प्रसंग आणि त्याच्या आदल्या दिवशीचा मराठवाड्यातील न्हावा येथील श्री रंगनाथ स्वामी महाराजांना भेटावयास आल्याचा प्रसंग सांकेतिक होता. त्या भेटीचे हे दोन्ही प्रसंग पाहून बाळाभाऊंना आश्चर्य वाटले. त्याविषयी सर्व काही जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. ते सद्गुरू श्री गजानन महाराजांना म्हणाले, सद्गुरुनाथा, माझ्या मनात जी शंका उत्पन्न झाली त्या शंकेचे कृपया निरसन करा. तुमच्या मार्गाहून त्यांचा मार्ग म्हणजे संत श्री रंगनाथ महाराज आणि श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा मार्ग भिन्न भिन्न असूनही ते दोघे तुमचे बंधू कसे? शिष्य बाळाभाऊंच्या जिज्ञासेला जाणून महाराज म्हणाले, ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतात, कर्म, भक्ती आणि योग. हे मार्ग बाह्य स्वरूपाने भिन्न भिन्न दिसत असले तरी ते शेवटी एकाच ईश्वरास जाऊन मिळतात. या 3 मार्गांचे बाह्य स्वरूप पाहूनच माणसाचे मन घोटाळते, साशंक होते. सोळे ओळे, संध्यास्नान, व्रत, उपोषण, अनुष्ठान ही सर्व कर्माची अंगे आहेत. ही कर्ममार्गाची अंगे जो निरालसपणे आचरतो तोच खरा कर्मठ ब्रह्मवेत्ता होय. येथे महाराज एक महत्त्वाचा सल्ला देतात. तो म्हणजे या कर्ममार्गात कमी किंवा अधिक चालत नाही. येथे कमी किंवा जास्त झाल्यास हानी होते. कर्ममार्गाचे जे साध्य आहे ते हातून निसटते. शास्त्रानुसार कर्माचरण हा साधकाचा स्वधर्म आहे. त्यामध्ये अधिक झाले तर हानी व कमी झाले तरीही हानीच. महाराजांना अगदी तंतोतंत आणि आवश्यक तेवढेच कर्म वक्तशीरपणे केले जाणे अभिप्रेत आहे. कर्ममार्गात कमी अधिक होण्याची शक्यता जास्त आहे. लक्ष्यप्राप्तीसाठी घाई करण्याची चूक जास्त संभवनीय आहे. नियमितपणा चुकण्याचीही शक्यता आहे. कर्ममार्गात नियमितपणा, स्थळ, काळ आणि मनाची तन्मयता ह्याचा समन्वय साधणं आवश्यक आहे. कर्माचे अनुष्ठान केव्हाही, कुठेही आणि कसेही करणे चालत नाही. यामध्ये कामचलाऊपणा याला स्थान नाही. कर्माच्या प्राप्तीसाठी व्रत, उपोषण, स्नानसंध्या आणि अनुष्ठान ह्यांना निव्वळ क्रिया म्हणून केले गेले तर हाती काहीही येणार नाही. यामध्ये अवडंबराची शक्यता उद्भवते. साधक आपले वेगळे अस्तित्व स्थापन करू लागतो आणि अहंकाराला, स्वश्रेष्ठत्वाला जन्म देतो. आणि असे झाले की मग तो केवळ क्रियाबंधनातच गुरफटून जातो. त्यामुळे त्याच्या पदरी काहीही पडत नाही. पदरी पडते ती फक्त निराशा. ह्या निराशेने तो साधनेपासून वंचित होतो. तेव्हा ही अंगे निरपेक्षपणे फळाची आशा न ठेवता प्रेमपूर्वक करता आली पाहिजेत. हा जरी ईश्वर प्राप्तीचा मार्ग असला तरी आपल्या उरफाट्या आचरण पद्धतीमुळे तो साधकासाठी बाधा निर्माण करू शकतो. यासाठी कर्ममार्गास दोष देणे चुकीचे ठरेल. जो या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करतो त्यावर सारे अवलंबून असते. येथे नियमांचे काटेकोरपणे पालन होणे जरुरीचे आहे. त्यामध्ये घाई अजिबात चालत नाही. कर्ममार्गाची अंमलबजावणी अगदी तंतोतंतपणे झाली पाहिजे. म्हणूनच महाराज साधकास सावधानतेचा इशारा देतात. ब्रह्मप्राप्तीसाठी साधक जी कर्म करतो ती त्याच्या आचरणात पूर्णपणे उतरली गेली पाहिजेत. साधकाने ती पावलोपावली जोपासली पाहिजेत. त्या क्रियेचा अवलंब तेवढ्या पुरताच होत असेल आणि बाकीचे वेळेस स्वैराचार घडत असेल तर ते कर्ममार्गाचे केवळ ढोंगच होय. ती स्वतःची फसवणूक आणि जगाचीही फसवणूक करणे होय. जगाला सोंग दाखवण्यासाठी जर हे घडत असेल तर जग तेवढ्यापुरते फसलेही, परंतु त्यामुळे ढोंगी प्रवृत्ती बळावेल. महाराजांना
कोणत्याही गोष्टींचे ढोंग मान्य नाही, अवडंबर मान्य नाही. त्यांच्याजवळ दांभिकपणाला थारा नाही. कर्ममार्गातील ठरलेले व्रत अनुष्ठान निष्ठापूर्वक केले की संपले असं नाही, तर त्यासोबत संचित कर्म, प्रारब्ध कर्म, कर्तव्य कर्म यांचाही अगदी प्रेमपूर्वक रीतीने स्वीकार केला गेला पाहिजे. मग तेथे कसलीही कुरकुर करू नये, अधिक उणे करू नये. आपले लक्ष आहे ते केवळ कर्ममार्गाने ईश्वर प्राप्ती करण्याचे. तेव्हा सर्व कर्मे यथासांग पूर्ण केली पाहिजेत. आज केवळ ढोंगापायी आपल्याला कर्ममार्गाचे विकृत स्वरूप झालेले दिसते. हा मार्ग केवळ दंभ आणि अवडंबराचा होऊन बसला आहे. जीवनात कोठेही त्याचा ताळमेळ बसवला जात नाही. तसा प्रयत्नही कोणी करत नाही. आपल्या धार्मिकपणाचा डांगोरा पेटला जावा यासाठी त्याचा उपयोग सर्रासपणे होताना दिसतो. क्रियेपुरता मानव आणि नंतर मात्र दानव असे स्वरूप सर्वत्र दिसतं आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. केले अवडंबर सोडिला आचार, माणूस लाचार सोंगा पायी. गळा घाली माळ भस्माळ कपाळ, मनाचा नाठाळ स्वैराचारी. करी कथा निरूपण श्रवण कीर्तन, मोकाट वर्तन व्यवहारात. धर्माचे दांभिक भोगती नरक, भार्गवा फरक सापडिला. धर्माचे अवडंबर केल्याने माणूस लाचार झाला आहे. तेव्हा धर्माच्या नावाखाली केला जाणारा दांभिकपणा सोडला गेला पाहिजे. पूजा अनुष्ठान या भावपूर्ण क्रियांचा दैनंदिन व्यवहारात वापर झाला पाहिजे. त्यासाठी मन आणि बुद्धी यावर अनुशासन करता आलं पाहिजे. जेवढ्या तन्मयतेने, एकाग्रतेने, प्रेमाने आणि श्रद्धेने हा पूजाविधी आपण करू, तेवढ्याच प्रमाणात आपणास जीवनातील प्रत्येक कार्य करता आलं पाहिजे. कर्म ही ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. आपल्या कर्मातून त्याची प्रचिती येत असते. जगाशी असलेला आपला व्यवहार कशा पद्धतीचा आहे, आपण येथील प्राणीमात्रांशी कसं वागतो, एकमेकांशी कसं बोलतो, यावरून आपण या मार्गात किती खोल शिरलो आहोत ह्याचे दर्शन होते. आपल्याला कर्ममार्गाने प्राप्त झालेल्या उपलब्धतेचे प्रतिबिंब आपल्या चालण्यात, बोलण्यात आणि वागण्यात दिसून येते. तेव्हा हे सर्व प्रेमपूर्वक, भावपूर्वक आणि श्रद्धापूर्वक केले जाणे जरुरीचे आहे. आपल्या व्रत अनुष्ठानामध्ये प्रेम नसेल, शुद्धभाव नसेल, तर त्या केवळ क्रिया म्हणून शिल्लक राहतील. त्यातून होणारी उपलब्धता केवळ शून्य असेल. कर्ममार्ग केवळ शारीरिक क्रियेतून करणे नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनात आचार आणि विचारांच्या शुद्धतेचा अवलंब व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे. जीवन शिस्तमय आणि आदर्श कसं ठरेल ह्याचा त्यामध्ये प्रामुख्याने अंतर्भाव असावा. मन, बुद्धी आणि चित्त यांच्या एकाग्रतेचा प्रयत्न त्यामध्ये झाला पाहिजे. कर्ममार्गात साधक जितका एकरूप होईल, तितक्याच झपाट्याने त्यात ईश्वरी चैतन्य परिलक्षित होईल. सर्वांगाने पवित्र होण्यासाठी व्रत अनुष्ठानामध्ये कष्टावे लागते आणि खऱ्या स्वस्वरूपाची उपलब्धता अंकुरित होण्यासाठी कर्माच्या या मूलभूत सिद्धांतामध्ये स्वला खोलवर गाडून घ्यावे लागते. ध्येयासी, आराध्यासी एकरूप व्हावे लागते. साधकाने आचरणात सदा तत्पर राहिले पाहिजे. उच्चार आणि आचरण यांचा समन्वय कसा साधता येईल याची खबरदारी घेतली पाहिजे. महाराज जे उणे अधिक सांगतात ना, ते हेच. महाराजांनी सांगितलेल्या भक्तिमार्गातील रहस्यावर आता विचार करूया. महाराज म्हणतात, भक्तिमार्गात मन अतिशुद्ध पाहिजे. मनामध्ये किंचितही मलिनता नको. मनात मलिनता असल्यास साधकाला कसलीही प्राप्ती होत नाही. मनाच्या शुद्धतेतच भक्तीचे रहस्य लपलेले आहे. म्हणूनच दया, प्रेम आणि लीनता हे गुण अंगी बांधले गेले पाहिजेत. त्यात प्रेम असले पाहिजे. भगवंतास जाणून घेऊन मुखाने सतत त्याचे नामस्मरण केले पाहिजे. ही सर्व भक्तीची अंगे आहेत. अशा सर्व अंगांसह जो भक्ती करतो त्याला श्रीहरी प्राप्त होतो. भक्ती मार्गाचे सर दुसऱ्या कोणत्याही मार्गाला नाही. मात्र भक्तिमार्ग हा अगदी सोपा आणि सहज साध्य असा वाटला तरीही आचरणात आणण्यासाठी तो कर्ममार्गाहूनही कठीण आहे. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्तिमार्गाची न ये सरी त्याचा विधी सोपा असे, परी तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाण, जेवी गगनाचे जवळपण नेत्रालागी दिसत असे. आता ह्यामागील रहस्याचा विचार करूया. सर्वप्रथम भक्ती म्हणजे काय? तर
ईश्वरावरील आत्यंतिक प्रेमास भक्ती असं म्हणतात. भक्ती 9 प्रकारची असते. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तींच्या प्राप्तीसाठी मनाची एकाग्रता होणे आवश्यक असते. यात आपण मनाने किती एकरूप झालो आहोत हे महत्त्वाचे असते. न किंचिदपि चिंतयेत. दुसरे कशाचेही चिंतन नाही, मनन नाही, केवळ एकरूपता, समीप्यता, सलगता. म्हणून येथे मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे. शरीर क्रिया करत असते आणि मन सारखे आत बाहेर धावत असते. मन जेवढे एकाग्र होईल तितकी त्यात शुद्धता येईल. मनाची ठेवण शुद्ध झाल्याशिवाय एकाग्रता येणार नाही. व्यावहारिक भोग, व्यक्तिगत इच्छा, वासना तृप्ती यासाठी मनाचा वापर करणे सोडले पाहिजे. एका ईश्वराशिवाय भक्तीचा दुसरा कोणताही उद्देश त्यामागे नसावा. भक्ती अतिशय निरपेक्ष वृत्तीने केली गेली पाहिजे. तिथे कोणतीही अपेक्षा नसावी, हिशेब नसावा की ढोंग अवडंबर नसावे. नाहीतर भोगांसाठी भजने, आकांक्षा आराधने, षड्रिपूंना पूजणे धर्म अधमांचा, विषयांचे स्मरण भोगांचेच चिंतन, मोहलोभांचे मनन सुख नरकाचे, केला ज्ञानाचा उपाय अवडंबर चातुर्य, झाले पतनाचे पाय स्वतः डोंगापायी. ह्या सोंगाचा विटाळ दासभर्गवा काळ, सर्व सुखाचा सुकाळ गजाननापायी. केवळ भोगप्राप्तीसाठी भजन आणि आकांक्षापूर्तीसाठी आराधना करणे हे षड्रिपूंचे भजन पूजन करण्यासारखे आहे. हा अधमांचा धर्म होय. विषयाचे स्मरण, भोगांचे चिंतन, मोह आणि लोभांचे मनन करणे म्हणजे नरकात चूक शोधण्यासारखे आहे. ज्ञानाचा उपयोग अवडंबर व चातुर्य यासाठी होत असेल तर तो स्वतःला पतनाकडे नेणारा मार्ग समजावा. अशा वेळेस सर्व सुखाचा सुकाळ असलेल्या त्या श्री गजाननाच्या पायी मनाला का गुंतवू नये? एका ईश्वराप्राप्ती वाचूनच कोणताही हेतू मनात न ठेवता मन शुद्ध भावात रमवले पाहिजे. बाह्य विषयांपासून त्याला वेगळे केले गेले पाहिजे. त्याचे बाह्य चिंतन सुटले पाहिजे. ते भक्तीत समर्पित करता आले पाहिजे. हे अचानक साध्य होणारे नाही. ते तितके सोपेही नाही. मन ध्येयापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागेल. नफा तोट्याचा हिशेब करावयास लागेल. तेव्हा कशाचीही तमा न बाळगता मन भक्तीमध्ये हळूहळू एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे करता आले की ते शुद्ध होत जाईल. महाराज म्हणतात, दया प्रेम लीनता अंगी असणे खूप महत्त्वाचे आहे. श्रवण आणि पूजनात प्रेमभाव असणे गरजेचे आहे. परमेश्वर सर्वत्र विराजित आहे ह्याचे भान ठेवून सतत त्याचे नामस्मरण करीत राहिले पाहिजे. श्रवण आणि पूजनात जर मनाचे प्रेम नसेल तर सर्व खटाटोप व्यर्थ आहे. आपल्या व्यवहारात दया, प्रेम, नम्रता ओथंबली पाहिजे. महाराज जो नामस्मरणाचा सल्ला देतात तो वेगळ्या पद्धतीचा आहे, वेगळ्या अनुभूतीतला आहे, विज्ञाननिष्ठ आहे. ते म्हणतात, परमेश्वर विद्यमान आहे. तो जसा आत आहे तसाच बाहेरही आहे. तो सर्वत्र ओतप्रत भरलेला आहे. ह्याची जाणीव ठेवून, भाव ठेवून, श्रद्धा ठेवून त्याचे स्मरण सतत केले पाहिजे. ईश्वर विद्यमान आहे हा आपल्या मनातील भाव, विश्वास जितका दृढ असेल तितकाच तो नामस्मरणाच्या माध्यमातून प्रकट व्हावा लागेल. त्यातून ईश्वराचे खरे स्वरूप दिसू लागेल. मननात त्रायते इति मंत्रः. ईश्वराच्या नामाचे चिंतन सतत करणाऱ्यास त्याचा नामजपच तारून नेतो. मन नामासे एकरूप झाले पाहिजे. माला फिरे करमे, जीभ रटे मुखमे, मन दस दिसा फिरे, वह जप किसका काम का. पूजाविधीत जपामध्ये मनाची उपस्थिती अत्यावश्यक आहे. मनच जर तिथे गैरहजर असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कर्ममार्गाहूनही आचरणात आणण्यासाठी कठीण असा हा मार्ग आहे. आभाळ जसं डोळ्यांना जवळ भासतं परंतु ते जवळ नसतं, तसंच परमेश्वर प्राप्ती ही सोपी गोष्ट वाटली तरीही परमेश्वराला जाणणे मात्र कठीण आहे. जवळ वाटणे आणि जवळ जाणणे यामध्ये प्रात्यक्षिकाचा गतिरोध आचरणामुळे होतो. जेव्हा परमेश्वर जवळ आहे यात शंका न ठेवता त्याचे अस्तित्व मनाने स्वीकारले पाहिजे, बुद्धीने मानले पाहिजे आणि चित्ताने जोपासले पाहिजे. हे रहस्य ज्याला साधले
त्यास ईश्वर दिसणे कठीण नाही, ईश्वर भेटणे कठीण नाही आणि ईश्वर अनुभवणेही कठीण नाही. ईश्वर प्राप्तीचा तिसरा मार्ग म्हणजे योग. याबद्दल महाराज म्हणतात, कर्म आणि भक्ती या दोन्ही मार्गांपेक्षा योग मार्गाचा पसारा जास्त प्रमाणात आहे. पण हा पसारा बाहेरचा नाही, पिंडातीलच साहित्य घेऊन योग मार्ग साधला जातो. योग मार्गात प्रवेश करताना साधकाने प्रथम आसने, रेचक, कुंभक, इडा, पिंगला यांचे भेद जाणणे जरुरीचे आहे. धौती, मुद्रा, त्राटक म्हणजे काय हे जाणले पाहिजे. कुंडलिनी आणि सुषुम्ना यांचे ज्ञान झाल्याशिवाय योगसाधना करता येत नाही. सर्वप्रथम योग म्हणजे काय ते पाहूया. योग म्हणजे जीवाशिवाचा संगम. जीव शिवाशी एकरूप होणे म्हणजे योग. योग म्हणजे आनंदाची प्राप्ती. योग म्हणजे चेतनात्मक उत्कर्ष. योगामध्ये जीव आणि ब्रह्माचा संबंध प्रखर आणि उत्कट बनविण्यासाठी भाव आणि ध्यान यांचा अवलंब करावा लागतो. योगाची 8 प्रमुख अंगे आहेत. त्यांचेही पुन्हा उपप्रकार आहेत. 12 यम, 12 नियम, 84 आसनं, 31 प्राणायाम, 5 प्रत्याहार, 4 धारणा, 3 ध्यान, 2 समाधी. या सर्व गोष्टींचा उहापोह न करता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. समर्थ सद्गुरूंनी योगाचे विच्छेदन न करता सर्वसमावेशक व जो परंपरेने साध्य होतो अशा योगाचा अवलंब केला पाहिजे असं सांगितलं. सर्वप्रथम त्यांनी पिंडातील साहित्य सांगितले आहे. आता पिंडातील साहित्य कोणते ह्याचा विचार करणं जरुरीचं आहे. मन, बुद्धी, चित्त, प्राण आणि शरीर ही सर्व साहित्य घेऊन योग साधावायचा आहे. आसन म्हणजे काय? एकाच स्थितीत हालचाल न करता स्थिर आणि ताठ बसणे म्हणजे आसन होय. आपले मन शरीरात मिसळलेले असल्याने जोपर्यंत शरीर स्थिर होत नाही तोपर्यंत मनही स्थिर होऊ शकणार नाही. शरीर स्थिर झाले की मनाची स्थिर होण्याची क्षमता वाढेल आणि मग खऱ्या अर्थाने योग सुरू होईल. परंतु असे होत नाही. शरीर विद्रोह करते, कुरापती काढते, मन चंचल असते, ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. परंतु एकदा का आसन सिद्ध झाले की ते मनाला आपल्या ताब्यात घेते. मन जिथे स्थिर करावायचे आहे तेथेच ते स्थिर होईल. आसन सिद्धतेने रज, तम आणि सत्व गुणांचा स्थूल अंश नाश पावतो आणि त्यामुळे मन आणि प्राण यांचा निग्रह करणे सोपे होते. आता प्राणायाम म्हणजे काय पाहूया. प्राणाचे नियमन म्हणजे प्राणायाम. प्राणायामात मुख्यतः 3 अंगे येतात. पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक म्हणजे श्वास आत घेणे, कुंभक म्हणजे श्वास आत रोखणे आणि रेचक म्हणजे रोखलेला श्वास बाहेर सोडणे. महाराजांनी क्रम बदलवून यात 2च क्रियांचा अंतर्भाव केला आहे. प्राणायाम अनुभवी गुरूंकडून शिकणे महत्त्वाचे आहे. आता इडा, पिंगला आणि सुषुम्ना याबद्दल जाणूया. ह्या 3 नाड्या आहेत. त्यांमधील भेद जाण्यासाठी धौती, मुद्रा आणि त्राटक या हठयोगांच्या प्रक्रियांचा अभ्यास करावा लागतो. या क्रियांमुळे शरीराची स्थूलता, कफ, मल आणि पित्त यापासून मुक्तता होते व प्राणायाम करणे सहज सुलभ होते. म्हणूनच महाराजांनी आपल्या मार्गात त्याचा अवलंब केला आहे. येथे इडा पिंगलेचे भेद ह्याचा अर्थ नाडी शोधन क्रिया होय. इडा म्हणजे चंद्रनाडी आणि पिंगला म्हणजे सूर्यनाडी. नाडी शुद्धीसाठी प्रथम चंद्रनाडीने श्वास आत घ्यावा आणि त्यास रोखून कुंभक करावा. त्यानंतर सूर्यनाडीद्वारे रोखलेला श्वास सोडावा. या प्रकारे इडा आणि पिंगला ह्या नाड्यांद्वारे नित्य प्राणायाम केल्याने नाडी शुद्धी होते. धौती म्हणजे काय? धौती म्हणजे शुद्धी. यामध्ये बाह्यशुद्धी आणि अंतर्शुद्धी यांचा प्रामुख्याने विचार होतो. बाह्यशुद्धी म्हणजे स्नान करणे होय. आपण शरीराच्या बाह्यशुद्धीकडे जितके लक्ष देतो तितके अंतर्शुद्धीकडे मात्र देत नाही. आपण रोज आहार घेतो. त्यातील काही पदार्थांमुळे शरीर आतून घाणेरडे झालेले असते याचा आपण विचार करत नाही. तेव्हा शरीराच्या आतील भागातील शुद्धीसाठी महाराजांनी धौती सांगितले आहेत. ह्या धौती जलधौती आणि वस्त्रधौती ह्या नावाने ओळखल्या जातात. जलधौती म्हणजे भरपूर पाणी पिऊन वमनाद्वारे म्हणजे उलटी करून त्यास बाहेर काढणे आणि वस्त्रधौती म्हणजे कपडा पोटात गिळून तो बाहेर काढणे. साधकाने या क्रिया शक्यतो अनुभवी गुरूंच्या सान्निध्यातच कराव्यात किंवा समजावून घ्याव्यात. अशा प्रकारच्या क्रिया हठयोगामध्येही आहेत. मुद्रा म्हणजे काय? आसन आणि प्राणायाम यामधील स्थितीला मुद्रा म्हणतात. मुद्रांद्वारे पंचक्लेश नष्ट होतात. यामध्ये प्रामुख्याने योगमुद्रा व ज्ञानमुद्रा हे 2 प्रकार आहेत. योगमुद्रा 23 ते 25 प्रकारच्या आहेत तर ज्ञानमुद्रा 8 प्रकारच्या किंवा त्याहीपेक्षा अधिक आहेत.
महामुद्रा, महाबंध मुद्रा, महावेध मुद्रा, केचरी मुद्रा, विपरीत योग मुद्रा, शक्तिचालिनी मुद्रा, वज्रोली मुद्रा, षण्मुखी मुद्रा अशा प्रकारच्या योगमुद्रा अनुभवी गुरूंकडून समजावून घेणे जरुरीचे आहे. त्राटक म्हणजे काय? त्राटक म्हणजे एखाद्या वस्तूवर दृष्टी स्थिर ठेवणे. त्राटकामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. याचे अंतरत्राटक आणि बाह्य त्राटक असे 2 मुख्य प्रकार आहेत. त्याचप्रमाणे 7 प्रकारात ही प्रक्रिया करता येते. ताम्रवस्त्र त्राटक, मूर्ती त्राटक, बिंदू त्राटक, प्रतिबिंब त्राटक, ज्योती त्राटक, अग्नी त्राटक आणि सूर्य त्राटक म्हणजे तारा त्राटक. या सर्व प्रकारांचा उहापोह करणे गरजेचे नाही. आपल्यासाठी बाह्य त्राटकापेक्षा अंतरत्राटक अधिक महत्त्वाचे असते. डोळे उघडे ठेवून जे त्राटक केले जाते त्याला बाह्य त्राटक आणि डोळे बंद करून जे त्राटक केले जाते त्याला अंतरत्राटक म्हणतात. अंतरत्राटकाने आणि बाह्य त्राटकाने मन तुर्यावस्थेत नेण्यास मदत होते. आपणासाठी बाह्य त्राटक महत्त्वाचे ठरत नाही, कारण महाराजांनी सांगितलं की आपल्या योगमार्गात बाहेरचे काहीही नको. म्हणूनच आपल्यासाठी अंतरत्राटक अधिक महत्त्वाचे आहे. सद्गुरूंच्या मूर्तीच्या भ्रुकुटी मध्यावर ध्यान एकाग्र करणे म्हणजे अंतरत्राटक होय. असे केल्याने मन लगेचच एकाग्र होते. कुंडली आणि सुषुम्ना म्हणजे काय? डावीकडील नाडीस इडा आणि उजवीकडील नाडीस पिंगला आणि मेरुदंडातील मध्यभागास सुषुम्ना नाडी असं म्हणतात. मेरुदंडाच्या या पोकळीच्या पायथ्याशी एक चक्र आहे. ह्या त्रिकोणाकृती चक्रात कुंडलिनी या नावाने ओळखली जाणारी प्राणशक्ती कुंडलात झोपलेली आहे. तिने सुषुम्ना नाडीचा मार्ग रोखलेला आहे. या सुषुम्ना नाडीमध्ये प्रथम मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि शेवटी सहस्रार अशी चक्रे आहेत. मूलाधारात झोपलेली कुंडलिनी शक्ती सहस्रारात जागृत करणे हेच नेमके या योगाचे उद्दिष्ट आहे. तेथे शिवतत्वाचे अस्तित्व आहे. त्याच्याशी शक्तीचा संयोग घडवणं म्हणजेच मोक्ष. अशा प्रकारे योगाच्या सर्व अंगांची माहिती करूनच तो साधक तयार होतो. या 3ही मार्गांचे अंतिम फळ म्हणजे ज्ञानप्राप्ती. येथे केवळ पुस्तकी ज्ञान अभिप्रेत नाही, तर अनुभवसिद्ध ज्ञान अभिप्रेत आहे. महाराज म्हणतात, ज्ञान प्रेमाधिष्ठित असावे. प्रेमभावाशिवाय केलेले कोणतेही कार्य व्यर्थ आणि क्षीण आहे. या 3ही मार्गामध्ये प्रेमाचे रक्षण केले पाहिजे. प्रत्येक मार्ग हा प्रेमपूर्वक केला गेला पाहिजे. कोणत्याही मार्गात प्रेमाशिवाय कोणतीही उपलब्धता होऊ शकणार नाही. काळा गोरा, उंच ठेंगणा, कुरूप सुंदर हे केवळ शरीराचे भेद असतात, परंतु त्याची बाधा आत्म्याला होत नाही. सर्वांमध्ये एकच ईश्वरी अंश म्हणजे आत्मा वास्तव्य करून आहे. शरीराचे भेद व्यावहारिक आहेत. तशीच या 3ही मार्गांची स्थिती आहे. ज्यांचे बाह्यस्वरूप जरी भिन्न दिसत असले तरी त्यांचे मूळ कारण एकच, ते म्हणजे केवळ ईश्वर प्राप्ती हेच होय. ध्येयप्राप्ती झाल्यावर म्हणजे ईश्वर प्राप्त झाल्यावर आपण कोणता मार्ग आचरला ह्याचा विचार करू नये. जो ज्या मार्गाने चालतो त्याला त्या मार्गाचे महत्त्व अधिक वाटते. तो आपल्याच मार्गाला अधिक श्रेष्ठ समजतो आणि इतर मार्गांना तुच्छ मानतो. ज्यांनी कोणत्याही मार्गावर चालावयास सुरुवात केली परंतु त्यांना मुक्कामी पोहोचणे जमले नाही, अशांचा तंटा होतो, वादविवाद होतो, भांडणे होतात, कारण ते ध्येयापेक्षा मार्गच श्रेष्ठ समजत असतात. मात्र ज्यांनी ईश्वरास प्राप्त केले ते संतपदास पोचतात, संत होतात. मग अशा संतांच्या ठिकाणी कसलेही द्वैत राहत नाही, भेद राहत नाहीत. आजपर्यंत जे संत या भिन्न भिन्न मार्गाने कैवल्यपदास गेले त्यांच्या ठाई भेदभाव राहिलेला नाही. म्हणून मार्गाचे महत्त्व नसून जो ईश्वरापर्यंत पोचतो त्याचे महत्त्व जाणले पाहिजे, त्याचे कौतुक केले पाहिजे. ज्याला जो मार्ग आवडेल त्याने तो आचरावा आणि मोक्षपद प्राप्त करावे. अशा प्रकारे शिष्य बाळाभाऊंच्या शंकेचे आणि जिज्ञासेचे समाधान करण्यासाठी महाराजांनी ह्या 3ही मार्गातील रहस्य त्यांना सांगितले. बाळाभाऊंच्या जिज्ञासेमुळे हे रहस्य भक्तांना पण समजले. महाराज बाळाभाऊंना म्हणतात, आता अन्य काहीही विचारू नकोस. मी जे तुला काही सांगितलं ते कुणासही न सांगता मला या पिसेपणाच्या रूपात निवांत बसू दे. ज्यांची निष्ठा बसेल व जो माझा असेल, ज्याला माझ्याठाई प्रेम वाटत असेल त्यांचेच कार्य सफल होईल. इतरांची मला जरुरी नाही. ज्याला खरा अनुताप झाला त्यालाच ब्रह्मज्ञान सांगावे. उगीचच वात्रटांच्या नादी लागून ह्या ज्ञानाचा स्फोट करू नकोस. कोणीही काहीही म्हणत याकडे लक्ष न देता निवांत बसावे, तरच तो जगन्नाथ जगदात्मा असा सद्गुरू आपल्याला भेटतो.
आता श्री वासुदेवानंद सरस्वती यांची थोडी माहिती करून घेऊया. सावंतवाडी संस्थानातील माणगाव या खेड्यात श्रावण वद्य पंचमी शके 1776 या दिवशी वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश भट्ट टेंबे आणि आईचे नाव रमाबाई. गणेश भट्ट हे दत्तात्रेयांचे उपासक होते. गाणगापूरला दत्तोपासना करीत असताना त्यांना तीव्र वैराग्य निर्माण झाले आणि त्यांनी संन्यास घेण्याचे ठरवले. पण दत्तदृष्टांतानुसार त्यांनी संन्यासाचा संकल्प सोडून देऊन गृहस्थाश्रमच आचरिला. वासुदेवानंद सरस्वती गणेश भट्टांच्या तपत्तेजाचे फलित होते. वासुदेवानंदांचे मूळ नाव वासुदेव होते. वेदोपनिषदे, पंचमहाकाव्ये आणि ज्योतिषशास्त्रांचा व्यासंग अल्पवयात त्यांनी पूर्ण केला होता. शके 1797 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा झाला होता, परंतु तो अकालीच कालवश झाला. मंत्रसिद्धी, ज्योतिष आणि वैराग्यशील व्यक्तिमत्व यामुळे अगदी लहान वयापासून त्यांच्या भोवती साधुत्वाचे वलय पसरू लागले होते. त्यांच्या विरागी वृत्तीस त्यांच्या मातेचा खाष्ट स्वभाव कारणीभूत झाला. वयाच्या 26-27व्या वर्षी ते प्रथम नरसोबाच्या वाडीस आले. गोविंदस्वामी या महात्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दत्तोपासना केली. उपासनेच्या काळात त्यांना वेळोवेळी श्री दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला. प्रत्यक्ष दत्तगुरूंनी त्यांना एका अवधूताच्या रूपामध्ये मध्यरात्री कृष्णातीरी मंत्रोपदेश दिला. वाडीहून माणगावे परत जाताना त्यांनी एक दत्तमूर्ती बरोबर नेली. त्या मूर्तीसाठी एक लहानसे मंदिर बांधून ते मंदिरात राहू लागले. ते स्वहस्ते स्वयंपाक करून एकटे राहत. 7 वर्षे अशी साधना झाल्यावर दत्तात्रेयांच्या दृष्टांतानुसार पत्नीसह माणगाव सोडले. एक धोतर आणि एक लुगडे घेऊन त्यांनी भ्रमंती सुरू केली. घर सोडल्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे शके 1813 मध्ये गंगाखेड येथे त्यांच्या पत्नीचं देहावसान झालं. पत्नी गेल्याच्या 13व्या दिवशी त्यांनी संन्यास दीक्षा स्वीकारली आणि श्री वासुदेवानंद सरस्वती हे नाव धारण केले. संन्यास ग्रहणानंतर त्यांनी भारत भ्रमण केले. त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची स्थापना केली. दत्तोपासनेचा प्रसार केला. माणगाव, वाडी, ब्रह्मावर्त व गरुडेश्वर या ठिकाणी त्यांच्या जीवनाचा बराच मोठा काळ व्यतीत झाला. गरुडेश्वरी शके 1836 मध्ये गरुडेश्वरी असताना रात्री श्री दत्तात्रेयांसमोर उत्तराभिमुख अवस्थेत त्यांनी निजानंदी गमन केले. गरुडेश्वरला त्यांचे समाधी मंदिर आणि दत्त मंदिर बांधलेले आहे. श्री गुरुचरित्र गुरुसंहिता संस्कृतमध्ये, दत्तपुराण संस्कृतमध्ये, दत्त महात्म्य, दत्तात्रेय सप्तशती, मराठी ओविबद्ध गुरुचरित्र, श्री दत्त लीलामृत अब्धिसार, माघ महात्म्य इत्यादी शेकडो ग्रंथ, मराठी आणि संस्कृत स्तोत्रे एवढा त्यांच्या रचनेचा व्याप आहे. त्यांचे जीवन दत्तस्वरूप होऊन गेले. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.